आइए हम कई दिनों से यीशु मसीह पर विश्वास के बारे में सीख रहे हैं आणि बरेच दिवसांपासून आपण येशूवरील विश्वासासंबंधी शिकत आहोत. और पिछले बार हमने देखा कि विश्वास की रखवाली करना है. आणि मागच्या वेळेस आम्ही पाहिलं की विश्वासाची राखण करा. दूसरे तिमोथी 4:7 के अंदर हमने पढ़ा कि पौलुस कहते हैं कि मैंने विश्वास की रखवाली की है. आणि दुसरे तिमोथी 4:7 मध्ये आम्ही पाहिलं पाऊल म्हणतो की आपल्या विश्वासाची राखण करा. मैंने ईमान को महफूज रखा है. मी माझं जे ईमान आहे ते संरक्षित केलेलं आहे. हमारा विश्वास चोरी हो सकता है. आपला विश्वास चोरी होऊ शकतो. इसलिए चोरी ना हो इसलिए आपको मुझे उसको संभाल के रखना है. आणि त्याची चोरी होऊ नये म्हणून तो विश्वासाचं आम्हाला रक्षण करायचं. इसका मतलब ये है याचा अर्थ हा परमेश्वर ने बाइबल के अंदर वचनों के अनुसार विश्वास को सोने से भी मूल्यवान बताया आणि है. बायबल मध्ये विश्वासाला सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान असं गणलं गेलेलं आहे. तो इसकी चोरी हो सकती है. याचा अर्थ याची चोरी होऊ इसके शकते. आपको और मुझे परमेश्वर ने जो विश्वास दिया है उसकी रखवाली करने की जवाबदारी आपकी और मेरी आणि है. म्हणून जो परमेश्वराने आम्हाला दिलेला विश्वास आहे त्याची राखण करणं ही आमची जबाबदारी आहे. चोर आता है चोरी करने के लिए, घात करने के लिए. चोर येतो चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी. उसने चोरी किया है. आणि चोरी केली आहे. उसने किसकी चोरी किया है? कशाची चोरी केली? उसने हवा के विश्वास की चोरी किया है. त्यानं हवेच्या विश्वासाची चोरी उसने केली. आदम और हवा के विश्वास की चोरी किया. आदम आणि हवेच्या विश्वासाची चोरी उन्होंने केली अपने आहे. विश्वास को संभाला नहीं है. त्यांनी आपला विश्वास सांभाळला नाही. बाइबल कहते कि परमेश्वर ने कहा कि जो एदेन बाग में तुझे दे रहा हूं उसकी रक्षा करना है और उसकी रखवाली करना और मशागत करना बायबल है. असं सांगतं की देवानं त्यांना ती एदेन बाग दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही याचं रक्षण करा, याची मशागत करा. और जब आदम ही वहां पर था तो रक्षा किससे करना था? जर आदम तिथं फक्त होता तर मग रक्षा कुणापासून कोई करायची? तो है जो अंदर आने वाला है. याचा अर्थ कुणीतरी होता जो आत येणार होता. एदेन बाग में आने वाला था. एदेन बागेत येणार और होता. एदेन बाग के अंदर जो परमेश्वर ने उनको विश्वास के अंदर रखा था वो विश्वास की चोरी करने के लिए वो अंदर आ रहा आणि है. एदेन बागामध्ये जी विश्वासाची चोरी होणार होती त्याकरता वो उसकी चोरी हो गई. वो अंदर एदेन बाग के अंदर आया, उसकी चोरी हो गई. आणि तो एदेन बागेत आला आणि त्याची चोरी झाली. आदम और हवा को उसने बहका दिया. आदम आणि हवेला त्याने बहकवलं. और हम देखते हैं कि आदम जो है वो विश्वास की रखवाली नहीं कर सका. आणि आम्ही पाहतो की आदम जो आहे तो आपल्या विश्वासाची राखण और नाही करू परमेश्वर ने शकला. एदेन की बाग से उसको निकाल दिया. आणि परमेश्वराने त्या एदेन बागेतून त्याला हाकलून और लावलं. बाइबल कहती है कि परमेश्वर ने उसके चारों ओर ज्वाला में तलवार से उसका रक्षण करना शुरू किया. आणि परमेश्वरानं ज्वालामय तलवारीने त्या बागेचं रक्षण करायला सुरुवात केली. परमेश्वर एदेन बाग की आज भी रक्षा कर रहा है. परमेश्वर त्या एदेन बागेची आजही रक्षण तो करत आहे. आपको और मुझे भी अपने इस एदेन बाग की रक्षा करना है. तर तुम्हाला आणि मला देखील आपल्या या एदेन बागेचं रक्षण करायचं आहे. हमें अपने विश्वास को खोना नहीं है. आम्हाला आमचा विश्वास गमवायचा नाही. हमें अपने विश्वास की चोरी नहीं करने देना आपल्या है. विश्वासाची चोरी होता कामा नये. जिस प्रकार कई बार ये चोरी हो जाती है हमारे जीवन में, ज्या प्रकारे चोऱ्या आमच्या जीवनामध्ये घडतात, ये विश्वास को चोरा जाता त्या है. विश्वासाची चोरी होते. हमने जो विश्वास से भटकने वाले हैं उसकी उपमा हमने देखा है. आणि विश्वासातून भटकणाऱ्यांची उपमा आम्ही पाहिलेली अब आहे. विश्वास में गिरने के कुछ लक्षण होते हैं. विश्वासामध्ये पडण्याची काही लक्षणं असतात. जिस प्रकार बीमारी आने का कुछ लक्षण होते हैं, जसं रोगाची काही लक्षणं असतात. अगर उसको समय पर पकड़ लिया जाए जर वेळेत ते पकडले तो उसका इलाज किया जा सकता तर है. इलाज होऊ शकतो. अगर वो समय में पकड़ा ना जाए तो ये बीमारी घात कर सकती है. परंतु ती लक्षणं वेळेत पकडल्या नाही गेली तर तो आजार आमचा घात करू शकतो. और वो हमें मार सकता है. आणि आमचं आम्हाला तो मारून टाकू इसलिए शकतो. आज फिर से हम देखेंगे और थोड़ा सा आगे जाएंगे कि विश्वास के पीछे हटने के क्या लक्षण होते आणि हैं. आणखी पुढे आम्ही पाहणार आहोत की विश्वासापासून मागे वळण्याची आणखी काही लक्षणं आहेत. अपने विश्वास की किस प्रकार रखवाली करना है. आम्हाला आमच्या विश्वासाचं रक्षण कसं करायचं. एक बार ये पता चल गया तो हम अपने विश्वास की रखवाली कर सकते हैं. एकदा का आम्हाला ते माहित पडलं तरच आम्ही त्या विश्वासाची राखण करू शकतो. पिछली बार हमने देखा कि जीवन में गंभीरता का ना होना ये विश्वास में गिर जाना है. आणि मागच्या वेळेस आम्ही पाहिलं की जीवनामध्ये गांभीर्य नसणं हे विश्वासातून पडणं आहे. अगर वचन में गंभीरता नहीं है, परमेश्वर लोगों की संगत में संगति में अगर गंभीरता नहीं है तो शायद हम विश्वास से गिर सकते हैं. विश्वासामध्ये जर गांभीर्य नाही तर आम्ही कदाचित आमच्या विश्वासातून पडू शकतो. अगर वचन की जड़ हमारे अंदर तक नहीं गई है, गहराई तक नहीं गई है तो शायद हम विश्वास से गिर सकते हैं. वचनानं जर आमच्या जीवनामध्ये मूळ धरलेलं नाहीये तर आम्ही विश्वासामधून पडू शकतो. भीड़ का अनुसरण हम ना करें. गर्दीचं अनुकरण आम्ही करू नये. अगर भीड़ का अनुसरण हम करते हैं तो विश्वास से पीछे चले जा सकते जर हैं. आम्ही गर्दीचं अनुकरण केलं तर आम्ही विश्वासातून पडू शकतो. इसलिए भीड़ जैसे जा रही है उनके पीछे मत जाएं. आणि म्हणून जशी ती गर्दी चालते तिच्या मागे जाऊ नका. फिर हमने देखा कि खालीपन, रिक्तता हमारे जीवन में अगर आ जाती है
तो हम विश्वास से बहक सकते हैं। त्यानंतर आम्ही पाहिलं की रिक्तता रिकामे पण जर आमच्या जीवनामध्ये आलं तर आम्ही विश्वासातून पडू इसलिए शकतो. अपने दिल को, अपने हृदय को कभी खाली मत रखें, आणि म्हणून आपलं हृदय कधीच खाली होऊ देऊ इसको नका. वचनों से भर दें, तर त्याला वचनांनी भरा, आराधना से भर दें, आराधनेने भरा परमेश्वर के महान ऐसे कार्यों से इसको भर दें. आणि परमेश्वरच्या महान कार्यांनी भरा. अगर ये खाली रहेगा तो दूसरा कोई आकर इसको भर देगा. कारण जर ते रिकामं राहिलं तर दुसरं कोणीतरी येऊन ती जागा भरेल. हाँ, हमने देखा कि कड़वाहट एक ऐसी चीज है जो हमारे जीवन में विश्वास से पीछे लेके जा सकती आणि है. आम्ही पाहिलं की कडूपणा एक अशी गोष्ट आहे जी आम्हाला आमच्या जीवनामध्ये विश्वासापासून मागे वळवू शकते. गलती ना मानना ये भी एक विश्वास से हमको गिरा सकता है. चूक मान्य न करणं हे देखील आम्हाला विश्वासातून पाडू शकतं. आज हम देखेंगे आज आम्ही पाहणार आहोत. और थोड़ा सा आगे जाएंगे आणखी थोडं पुढे जाऊ कि हम किस प्रकार, अगर ये लक्षण है, ये बीमारी है, इस बीमारी को पकड़ना नहीं तो हमारी जीवन में विश्वास की चोरी हो सकती है. आणि ही जे आजार आहेत ज्याची लक्षणं आम्ही पाहत आहोत जर ती पकडली नाहीत तर आमच्या जीवनामध्ये आम्ही पडू शकतो. विद्रोह करना, विद्रोह करणं, विद्रोह करना ये विश्वास से आपको और मुझे पीछे लेके जा सकता है. विद्रोह करणं आम्हाला विश्वासापासून मागे वळवू शकतं. विद्रोह करना एक ऐसा पाप है विद्रोह करणं एक असं पाप आहे जिसकी तुलना जादू टोने के साथ में की गई ज्याची है. तुलना जादू टोण्यांसोबत केलेली आहे. पहला शमूएल 15 अध्याय 23 वचन कहता है पहिला शमूएल 15वा अध्याय आणि 23 वचन कि सांगतं बलवा करना ये एक जादू टोने के समान पाप है. विद्रोह करणं हे एक जादू टोण्यास समान पाप आहे. विद्रोह का मतलब ये होता है विद्रोह याचा अर्थ जो अधिकार सामने वाले ने हमें दिए जो हैं अधिकार समोरच्याने आम्हाला दिलेला उसके आहे विरुद्ध में जाना है. त्याच्या विरोधात जाणं. विद्रोह करने का मतलब है विद्रोह याचा अर्थ स्वतंत्रता को चाहना, आजादी को चाहना. स्वतंत्रताची इच्छा धरणं हे आहे. चर्च के अंदर भी ऐसी चीज हमें दिखने मिलती है. आणि चर्च मध्ये देखील अशा गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. अगर चर्च कलीसिया में भी कई विद्रोही होते हैं, आणि मंडळांमध्ये देखील बरेचसे विद्रोही कई असतात विद्रोह सेवक उत्पन्न हो जाते आणि हैं कितीतरी विद्रोही सेवक उत्पन्न जो अपने होतात पद को छोड़कर कलीसिया से निकल जाते जो हैं. आपलं पद सोडतात आणि मंडळी सोडून निघून जो जातात. वो करना चाहते जे हैं, त्यांना करायचं असतं अगर वो करने नहीं मिल रहा जर है ते करायला नाही मिळालं तो वो विद्रोह करना शुरू हो तर ते जाते विद्रोह हैं. करायला सुरुवात और करतात. विद्रोह हृदय से, दिल से उत्पन्न होता है. आणि विद्रोह जो आहे तो हृदयातून उत्पन्न होतो. अपने जीवन में अधिकार को अस्वीकार करना है. आपल्या जीवनामध्ये अधिकाऱ्यांचा अस्वीकार करणं, जो हमारे लीडर्स है, जो हमारे अधिकारी हैं, उनकी बात को ना मानना, उनके अधिकार को ना मानना. आमच्या पुढाऱ्यांचा अधिकार न मानणं, त्यांच्या बोललेल्या गोष्टी न हम ऐकणं. कहना शुरू करते हैं उन्हें ज्यादा मालूम है कि हमें नहीं मालूम है क्या. आणि आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा त्यांना असं वाटतं की आम्हाला काय माहिती नाही का, वो मुझे क्यों कह रहे हैं, आणि मग ते मला का सांगतात, हम उनकी बात को नहीं मानते आम्ही हैं. नाही मानणार मतलब त्यांच्या इसका गोष्टी. मतलब ये दिखाते हैं कि हम उनका विद्रोह कर रहे याचा हैं. अर्थ हे दाखवून देतात की आम्ही त्यांचा विद्रोह उड़ाऊ करतो. पुत्र ने वही किया. आणि त्या उधळ्या पुत्रानं तेच वो केलं. आजादी चाहता था, त्याला स्वतंत्रता हवी अपने होती. पिता की अधीनता में नहीं रहना त्याला चाहता था, आपल्या पित्याच्या अधीन नव्हतं अपने राहायचं. पिता की बातों पर वो चलना नहीं चाहता था. आपल्या पित्याच्या गोष्टींवर त्याला चालायचंच उसने नव्हतं. उड़ाऊ पुत्र ने अपने पिता से बगावत कर आणि दिया उदाळ्या पुत्रानं आपल्या पित्या सोबत त्यांनी और वो वहां से निकल गया. आणि तो तिथून निघून गेला. और जितने भी विद्रोही अगर बाइबल में आप पढ़ोगे, यहूदा है, अबशालोम है, लूसीफर है, अबशालोम है, इन सब का परिणाम हम जानते हैं क्या आणि हुआ है. जेवढे विद्रोही बायबलमध्ये आम्ही पाहतो, जो लुसिफर आहे, अबशालेम आहे किंवा यहूदा इस्कारियोत आहे, समस्त विद्रोही न्याय होने वाला उनका प्राण दंड की ओर वो बढ़ते हैं. आणि त्यांचा न्याय होतो आणि ते प्राण दंडाकडे हम जातात. कभी विद्रोही ना बने. आम्ही कधीच विद्रोही होऊ नये. विद्रोह करना आजादी का दर्शक है. विद्रोह करणं हे स्वतंत्रतेचं वो दर्शक आहे. चाहता है कि मैं सब कुछ करना चाहता हूँ. आणि त्याला असं वाटतं की मीच सर्व काही करावं किसी के अधिकार में वो रहना नहीं आणि चाहता. कुणाच्याच अधीनतेमध्ये त्याला राहायचं और नाही. ये बात हमको विश्वास से दूर लेकर आणि जाएगी. हीच गोष्ट आहे जी आम्हाला विश्वासामधून मागे और खेचणार आहे. एक बात है, आणखी एक वो गोष्ट है बुरी संगति. ती आहे चुकीची संगत. बुरी संगति बुरे स्थान की ओर लेकर जाती है. वाईट संगती वाईट गोष्टींकडे घेऊन जाते. इसलिए पहला कुरिन्थी 15:33 वचन आणि कहता है, म्हणून पहिलं कोरिन्थी 15:33 वचन सांगतं, बुरी संगति अच्छे चरित्र को बिगाड़ देती है. वाईट संगत चांगलं चारित्र्य खराब करते. इसलिए अपनी संगति को संभालना है. आणि म्हणून आपली जी सहभागिता आहे, संगती आहे, ती सांभाळायची. किसी ने कहा कोणतरी म्हटलं कि आप अपना मित्र दिखाओ, मैं आपका चरित्र बता दूंगा. मला तुमचा मित्र दाखवा, मी तुम्हाला तुमचं चरित्र सांगतो. मैं आपके दोस्त मुझे बताइए कौन है, मैं आपका चरित्र बता सकता हूँ तुमचे कैसे है. कोण कोण दोस्त आहेत ते मला सांगा आणि मी तुम्हाला तुमचं चरित्र सांगतो. इसलिए हमारे जीवन के अंदर हमारी जो मित्रता है, हमारी जो संगति है, हम किस तरह रखते हैं वो बहुत मान्य
आणि रखती म्हणून है। आमच्या जीवनामध्ये आम्ही कशी संगती ठेवतो, कशी मित्रमंडळी ठेवतो, हे फार महत्वाचं आहे. इसलिए हमारा चलना फिरना किसके साथ में है ये बड़े ध्यान से देखना है। आणि म्हणून आमचं चालणं फिरणं कुणासोबत आहे हे पारखा. इसलिए हम अपने बुरी संगति को छोड़ दें। म्हणून आपली जर वाईट संगत असेल तर ती सोडून द्या. सुलेमान का पतन जो हुआ, उसके जो पत्नियां थी जो अन्य जाति से लाई हुई थी, उसके कारण वो पतन हो गया। आम्ही पाहतो शल्मोनाचं जे पतन झालं अन्य जातीमधून ज्या स्त्रिया त्यांनी केलेल्या होत्या त्यांच्यामुळे झालं. वो उसकी संगति थी, त्याची ती संगती होती, बुरी संगति थी। वाईट संगती. उसके वो संगति के कारण वो परमेश्वर से दूर चला गया। आणि त्या संगतीमुळे तो परमेश्वरापासून दूर गेला. शमशोन को देखिए, उसकी संगति ठीक नहीं थी। आणि समशोनाला पहा, त्याची संगती देखील चांगली अपने नव्हती. अभिषेक को उसने खो दिया। त्याने आपला अभिषेक गमावला. इसलिए आपके और मेरे जीवन में हम ऐसे व्यक्ति से दूर रहें जो समस्याओं को उत्पन्न करता आणि है, म्हणून अशा व्यक्तीपासून, अशा संगतीपासून आम्ही दूर राहावं जो संघर्ष उत्पन्न जो मेरे करतो, विश्वास से मुझे बहका देता जो है, मला माझ्या विश्वासापासून जो भडकवतो, मुझे विश्वास में आगे नहीं बढ़ने जो मला देता, विश्वासात पुढे जाऊ देत जो मेरे नाही, विश्वास को धीरे करता है, जो माझा विश्वास धीमा जो करतो, मेरे विश्वास को रुकाता है, जो माझा विश्वास वो थांबवतो. किसी के साथ भी संगति हो सकती है। आणि मग ती कुणाही बरोबर असू मोबाइल के शकते. साथ में संगति हो सकती है, मोबाईलची संगती असू व्हाट्सएप शकते, के साथ में संगति हो सकती व्हाट्सएपची संगति, है, फेसबुक के साथ में संगति हो सकती फेसबुकची है। संगती. ऐसी संगति से हम दूर रहें जो हमारे अभिषेक को दूर करती है, अशा संगतीपासून आम्ही दूर राहावं जो आमचा अभिषेक घालवतो, जो मेरे चरित्र को बिगाड़ सकती है। माझं चरित्र बिघडू ये शकतो. कारण है जिससे मैं विश्वास से पीछे चला जा सकता हेच हूँ। कारण आहे की मी विश्वासामधून मागे वळू और शकतो. ये शैतान का बड़ा हथियार है। आणि हे सैतानाचं मोठं शस्त्र इसके आहे. द्वारा मेरे विश्वास की चोरी हो सकती है। याच्याद्वारे माझ्या विश्वासाची चोरी होऊ और शकते. एक बात है, आणखी एक गोष्ट, पीछे मुड़कर देखना मेरे विश्वास से मुझे पीछे हटा सकता है। मागे वळून पाहणं मला माझ्या विश्वासामध्ये पाडू शकतं. अगर मैं विश्वास में चल रहा जर हूँ मी विश्वासामध्ये चालत और आहे मैंने पीछे मुड़कर देखा, आणि जर मी मागे वळून ये पाहिलं, कारण हो सकता है जिससे मेरा विश्वास से पतन हो सकता हे है। कारण असू शकतं की माझ्या विश्वासाचं पतन होऊ शकतं. उत्पत्ति 19:17 लिखता है, उत्पत्ती 19:17 वहां लिहितं. पे लूत की पत्नी के बारे में कहा त्या गया है। ठिकाणी लोटाच्या पत्नी संबंधी लिहिलेलं हमें आहे. मालूम है कि परमेश्वर सदोम और गमोरा का नाश करने आ रहा है। आम्हाला माहित होतं की सदोम आणि गमोराचा परमेश्वर नाश करणार आप आहे. इनको ध्यान से बातों को सुनना, लक्षपूर्वक ऐका. सिर्फ सुनना ही नहीं है, फक्त ऐकायचं अपने नाही, जीवन में इसको उतारना है। आपल्या जीवनात ते घ्यायचं. अगर ये बातों को हमने सीख जर लिया, या गोष्टी आम्ही शिकलो, मैं आपसे वादा करता हूँ मी तुम्हाला वचन देतो कि जीवन की कोई भी ताकत, जिंदगी में आने वाले कोई भी तूफान, कोई भी आंधी, शत्रु की कोई भी ताकत हमको विश्वास से पीछे नहीं हटा पाएगी। आणि आज आमच्या जीवनामध्ये येणारे कुठल्याही शत्रूचे, सैतानाचे जे योजना आहेत ते आमच्या जीवनाविरुद्ध चालणार नाही. मैंने ये सब अनुभव से सीखा है। मी हे सर्व काही अनुभवातून शिकलो. परमेश्वर ने सदोम और गमोरा को कहा कि मैं इसका नाश करूंगा, परमेश्वर म्हणाला की सदोम आणि गमोराचा मी नाश करणार और आहे. परमेश्वर सदोम में जा रहे हैं आणि परमेश्वर सदोमात जाणार और आहे. वहां पे लूत वहां पर मिलता है आणि त्यांना त्या ठिकाणी लोट भेटतो. और लॉट को परमेश्वर पूरी योजना बताता है सदोम और गमोरा के आणि विषय में, सदोम आणि गमोराविषयीची संपूर्ण योजना लोटाला परमेश्वर और सांगतो. वो कहता है कि यहाँ से निकल जाओ, आणि परमेश्वर त्याला म्हणतो की तू इथून निघून जा. लेकिन वो बड़ी दिरंगाई कर रहा है। पण तो त्या ठिकाणी टाइमपास करत लेकिन होता. परमेश्वर ने उसको हाथ पकड़ के उसको बाहर निकाला पण परमेश्वरने हात धरून त्याला बाहेर और काढलं. प्रभु ने उससे कहा आणि परमेश्वर म्हणाला पीछे मुड़कर मत देखना मागे वळून पाहू नको. और इस तराई में, इस घाटी में तू ना ठहरना, आणि या दरीमध्ये तू थांबू नको. उस पहाड़ पर भाग जाना, त्या डोंगरावर पळ, नहीं तो तू भी खत्म हो जाएगा, नाही तर तूही संपशील, तू ही भस्म हो जाएगा। तू पण भस्म होशील. 3 बातें वहां परमेश्वर ने उससे कहा है। 3 गोष्टी सांगितल्या. पीछे की ओर नहीं देखना, मागे वळू नको इस घाटी में नहीं रुकना आणि त्या घाटात थांबू और उस नको पहाड़ पर भाग के चले जाना। आणि त्या पहाडावर पळून जा. प्रभु ने दी हुई आज्ञा है, आणि परमेश्वराने दिलेल्या आज्ञा इसको आहेत. गंभीरता से लेना है, त्याला गांभीर्याने घ्यायचं. गंभीरता से इसके बारे में सोच कर चलना है। गांभीर्याने त्याच्याविषयी विचार करून चालायचं. लेकिन हम देखते हैं पण आम्ही पाहतो ये भागने लगे, हे पळायला लागले. लेकिन लूत की पत्नी जो है पण लोटाची पत्नी जी उसने आहे, पीछे मुड़कर तिने देखा मागे वळून और पाहिलं. क्या हुआ, काय झालं? जैसे पीछे मुड़कर जसं देखा, तिने मागे वळून पाहिलं, बाइबल कहती है बाइबल वो सांगतं नमक का खंबा बन ती गई। मिठाचा खांब झाली. नमक का खंबा बनने का मतलब क्या है? मिठाचा खांब याचा अर्थ काय? उसके अंदर से जीवन निकल गया, त्यातून जीवन निघालं. वो आगे नहीं बढ़ पा रही पुढे है, नाही चालू आगे शकत, नहीं चल पा रही पुढे है, नाही जाऊ शकत, उसका जीवन रुक गया है। तिचं जीवन थांबलं. जब हम पीछे मुड़कर देखते जेव्हा हैं, आम्ही मागे वळून पाहतो, निश्चित तौर से निश्चित हमारा अर्थाने जीवन रुक जाएगा। आमचं जीवन थांबेल. हमारे जीवन के अंदर जो परमेश्वर ने कहा कि मैं तुझे बहुतायत का जीवन देता हूं, वो जीवन निकल जाएगा। आणि जे विपुलतेचं जीवन आम्हाला परमेश्वर देव इच्छितं ते आमच्यातून निघून जाईल. और उस लूत की पत्नी ने जब पीछे मुड़कर देखा, आणि लोटाच्या पत्नीने जेव्हा मागे वळून पाहिलं, वो ये दर्शाती है ते असं दाखवून विश्वास से देते उसका पतन हो की गया, विश्वासातून तिचं पतन क्योंकि झालं. परमेश्वर
ने जो वचन दिया था उस पर विश्वास करना था। कारण की जे वचन परमेश्वराने दिलं त्याच्यावर विश्वास ठेवायला जब हवा खुदा होता. ने उसको कहा था कि पीछे मुड़कर नहीं देखना, उस पर विश्वास करते हुए उसे आगे बढ़ना था। जेव्हा परमेश्वराने सांगितलं की मागे वळून पाहू नका, त्याच्यावर विश्वास ठेवून तिने पुढे जायला पाहिजे लेकिन होतं. उसने विश्वास नहीं किया, पण तिने विश्वास नाही केला उसने गंभीरता से उसे नहीं लिया आणि तिने ते गांभीर्याने और घेतलं उसने नाही पीछे मुड़कर आणि देखा तिने मागे वळून और पाहिलं नमक का खंबा हो आणि गया। ती मिठाचा खांब सुनिए, झाली. ऐका, अपने भूतकाल को मत याद करना। आपला भूतकाळ आठवणीत आणू नका. कल आपके साथ में क्या हुआ उसको याद मत करना। काल तुमच्या सोबत काय घडलं त्याविषयीच विचार हम करू बहुत बार नका. अपने जीवन को जीते हैं भूतकाल को लेकर। बऱ्याचदा आमचं जीवन आम्ही भूतकाळाकडे पाहून जगतो. कुछ लोग हमें कहते हैं कि तू कर नहीं पाएगा, तू कर नहीं सकती, देख तूने कितने बड़े बड़े पाप किए हैं, हमारे सामने बड़े बड़े चीजों को याद आणि दिलाता लोक है। सांगतील तू किती मोठमोठे पाप केलेले त्याने तू आता काहीच करू शकणार नाही. और शैतान का ये काम है रात और दिन दोष लगाना है। आणि सैतानाचं काम आहे रात्रंदिवस दोष मैं लावणं. आपसे कहना मी चाहता हूँ, तुम्हाला सांगतो, मेरे कल के हर एक पाप यीशु मसीह ने शुद्ध और पवित्र कर दिए आणि हैं माझे काल केले गेलेले सर्व पाप येशू ख्रिस्ताने शुद्ध आणि पवित्र केले. और आने वाले पाप भी भविष्य हर एक चीज वर्तमान में, भूतकाल में, भविष्य काल में हर एक पापों को क्षमा कर आणि दिया। वर्तमानातील, भविष्य काळातील, भूतकाळातील सर्व पापांची क्षमा मला परमेश्वर. इसका मतलब ये नहीं कि हम पाप करें। याचा अर्थ हा नाही की आम्ही पाप एक बार करावं. पापों की क्षमा मिल गई, एकदा पापांची क्षमा हम मिळाली पापों से दूर तर रहे। आम्ही त्या पापांपासून दूर इसलिए राहावं. अपने के जीवन में जो बीती बातें हुई हैं उसको याद मत करें। एवढंच की आमच्या जीवनामध्ये घडून गेलेल्या गोष्टींची आम्ही आठवण करू नये. हम पीछे मुड़कर ना आम्ही देखें। मागे वळून पाहू नये. पीछे मुड़कर देखने का मतलब यह है कि विश्वास से पतन हो सकता मागे है। वळून पाहणं याचा अर्थ आमच्या विश्वासाचं पतन होऊ शकतं. अपने पड़ोसी को बोलना विश्वास पीछे मुड़कर ना देखें। अपने पड़ोसी को बोलना पीछे मुड़कर ना देखें। बहुत बार पीछे मुड़कर देखने के बाद हमारा मूड खराब हो जाता है बऱ्याचदा मागे वळून पाहिल्यानंतर आमचा मूड खराब होतो और हम पतन हो सकते आणि हैं। आमचं पतन होऊ शकतं. और एक बात है, आणखी एक गोष्ट, अधिक आत्मविश्वास, अधिक आत्मविश्वास. अधिक आत्मविश्वास, अधिक आत्मविश्वास. अधिक आत्मविश्वास करने वाला मनुष्य वो होता है जो अपनी योग्यताओं पर, अपनी प्रतिभा पर भरोसा करता है। अधिक आत्मविश्वास करणारा व्यक्ती तो असतो जो आपल्या व्यक्तिमत्वावर अधिक विश्वास अपनी ठेवतो, योग्यता पर, आपल्या योग्यतेवर जास्त अपनी विश्वास प्रतिभाओं ठेवतो पर आणि आपल्या कर्तृत्वावरती जास्त बहुत भरोसा करता है खूप भरोसा करतो. और ये बहुत खतरनाक हो सकता आणि है। हे फार भयानक असू ये हमें शकतं. पीछे हटा हे सकता है। आम्हाला मागे वळवू शकतं. इसलिए पहला करंती 10:12 आणि कहता म्हणून है, पहिलं करंती 10-12 सांगतं, जो ये समझता है कि मैं स्थिर हूँ, जो ज्याला असं वाटतं की तो स्थिर आहे, चौकस रहे, त्यांनी सावधान रहे सावधान कि वो राहावं, गिर ना की जाए। त्यांनी पडू नये. ये एक बड़ा खतरनाक चीज है आणि ही फार भयानक गोष्ट आहे जो हम अपनी योग्यता पर हम निर्भर ना की रहे। आपण आपल्या योग्यतांवरच अवलंबून राहू नये. परमेश्वर ने जहां पर भी हमें रखा है, ज्या ठिकाणी परमेश्वराने आम्हाला ठेवलंय हम ये माने आम्ही असं मैं जहां मानणार, पर भी हूँ मी जिथं आहे ये परमेश्वर के अनुग्रह से हे हूँ। देवाच्या कृपेने आहे. मेरे पास जो भी है माझ्याकडे जे काही आहे वो परमेश्वर के अनुग्रह से ते है। देवाच्या कृपेने आहे. कई बार हमें लगने लगता है कि मैं अगर नहीं रहूंगा ना तो नहीं चल पाएगा। बऱ्याचदा आम्हाला असं वाटू लागतं जर मी नसेल ना तर ते होणारच मैं नाही. बहुत इंटेलिजेंट हूँ, मी फार हुशार, मैं बहुत बुद्धिमान मी हूँ, फार अगर बुद्धिमान, मैं नहीं रहूंगा ना तो देखते हैं कैसे चलता आणि है। मी नसेल ना तर बघू कसं चालतं. अरे ये परमेश्वर का घर है यार, परमेश्वर बुद्धिमानों को लाकर खड़ा कर सकता है। परमेश्वराचं घर आहे आणि या ठिकाणी परमेश्वर अनेक बुद्धिमान आणून ठेवतो. बाइबल कहती है बायबल सांगतं परमेश्वर पत्थरों को बोलने की ताकत दे सकता है। परमेश्वरामध्ये त्या धोंड्यांना बोलतं करण्याची ताकद इसलिए अपने आहे. कॉन्फिडेंस पे कमी ना जाए। म्हणून फार आपल्या आत्मविश्वासावर जाऊ नका. अपने बहुत बार अपनी ताकत पर हम निर्भर रहते हैं। बऱ्याचदा आम्ही आमच्या ताकदीवर अवलंबून मैं राहतो जिम जाता हूँ ना इसलिए बड़ा ताकतवर हूँ। आणि मी जिमला जातो आणि म्हणून खूप ताकदवर आहे. अगर रात को नस यहाँ से वहां हो गई तो सब बंद हो आणि जाएगा, रात्री नस इकडून तिकडे झाली तर सगळं बंद होईल. वो उठाने के काबिल भी नहीं रहेगा। तर उठायच्या योग्यतेचाही ये तो राहणार नाही. परमेश्वर का अनुग्रह है कि परमेश्वर ने हमको ठीक से रखा हे हुआ तर है। देवाची कृपा आहे की परमेश्वराने आम्हाला सुखरूप ठेवलंय. इसलिए शेखी नहीं मारना, आणि म्हणून फुशारकी मारू नका, एकदम शेखी ढींग नहीं मारना। फुशारकी मारू नका. शैतान हंसता है इन बातों पर सैतान हसतो या गोष्टींवर और शैतान पीछे 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 खींच सकता है। आणि सैतान मागे खेचू शकतो. जब दाऊद ने सुना जेव्हा दाविदानं ऐकलं कि राजा शाऊल मर गया है, की शाऊल राजा मरण पावला, उसने किसी प्रकार की मजाक नहीं उड़ाई, त्यांनी कुठलीही चेष्टा नाही केली. उसकी मृत्यु के बाद उसने आनंद नहीं मनाया, त्याच्या मृत्यूचा त्यांनी आनंद साजरा नाही उसने केला, आलोचना नहीं की, त्यांनी आलोचना नाही केली. लेकिन वो ये कह रहा है पण तो हे म्हणत आहे गत में जाओ
गत मध्ये जा, लेकिन ये बताओ मत, पण हे सांगू नका. अस्कलोन की सड़कों पर प्रचार मत करो. त्या ठिकाणच्या त्या रस्त्यांवरती प्रचार करू नका. उसने जब जब शाऊल मरा तो उसने किसी प्रकार की चर्चा नहीं की. आणि शाऊल मेल्यानंतर त्यांनी कोणत्याही प्रकारची चर्चा केली वो नाही. विनम्र बना, तर तो नम्र वो झाला, नम्र बना. नम्र झाला. इसलिए अपने अपने जीवन के अंदर कोई भी आत्मविश्वास में हम ना जिए. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आम्ही आत्मविश्वासामध्ये राहू नये. और ये कभी ना कहें आणि असं कधीच म्हणू मैं नका, नहीं हूं तो कुछ नहीं होगा. मी नाही तर काहीच नाही होणार. ये कभी ना बोले. असं कधीच बोलू और ये नका. कहें असं म्हणा, खुदा तेरा धन्यवाद, प्रभु तुला धन्यवाद, तूने इस स्थान पर मुझे रखा या है. ठिकाणी तुम्हाला ठेवलं. मैं तेरा शुक्र अदा करता हूँ आणि मी तुझे आभार मानतो कि तूने मुझे इस पद पर रखा की है. या पदावर तू मला ठेवलं. ये तेरा अनुग्रह है. ही तुझी कृपा ये आहे. मेरी बुद्धि, मेरा टैलेंट, मेरा ज्ञान के द्वारा नहीं है आणि प्रभु. हे माझ्या बुद्धीच्या द्वारे, चातुर्याच्या द्वारे नाहीये ये प्रभू, तेरे अनुग्रह के द्वारा तर है. हे केवळ तुझी कृपा. इसलिए परमेश्वर के सामने कभी स्मार्ट नहीं बनना आणि है. म्हणून देवासमोर कधी आपलं चातुर्य दाखवू आप नका. स्मार्टफोन रख सकते हैं, स्मार्टफोन ठेवा, लेकिन परमेश्वर स्मार्ट ना पण बने, हा स्मार्टनेस देवासमोर नका दाखवू. क्योंकि परमेश्वर इतना स्मार्ट है पण परमेश्वर इतका स्मार्ट आहे, कि उसके सामने दूसरे स्मार्ट नहीं चलता. त्याच्या समोर दुसरे स्मार्टनेस चालत वो नाही. स्मार्ट बनाता है, तो स्मार्ट बनवतो, वो हमें स्मार्ट बनाता तो है. आम्हाला स्मार्ट क्या बनवतो. था हमारे पास में, काय होतं आमच्याकडे, क्या है हमारे पास में, काय आमच्याकडे, लेकिन परमेश्वर ने आपको और मुझे इस दुनिया में से चुनकर उसके राज्य में खड़ा कर पण दिया है. परमेश्वराने या जगामधून आम्हाला निवडलं आणि त्याच्या राज्याचे भागी बड़े बड़े केलं. लोग हैं, ज्ञानी हैं, साइंटिस्ट लोग हैं, लेकिन अभी तक यीशु को पहचान नहीं आणि पाए. मोठे ज्ञानी शास्त्रज्ञ लोक आहे, पण अजूनही देवाची ओळख ये नाही. तो परमेश्वर का अनुग्रह है. हे देवाची कृपा आहे. इतने सारे अब्जो लोगों में से खुदा बाप ने हमको चुन लिया है. अब्जो लोकांमधून परमेश्वराने आमची निवड और केली. सबसे बड़ा नाम, सगळ्यात मोठं नाव, जो नाम यहाँ पृथ्वी पर नहीं है, स्वर्ग में नहीं है, सबसे बड़ा नाम स्वर्गात- खुदा बाप ने आपको और मुझे दिया है. स्वर्गात आणि पृथ्वीवर सगळ्यात मोठं नाव परमेश्वराने जिस आम्हाला नाम दिलं. से दुष्ट आत्माएं कांपती हैं, ज्या नावाने दुष्टात्मे थरथर कापतात, जिस नाम से आत्मिक राज्य पूरी तरह से थरथराता है. ज्या नावामध्ये आत्मिक राज्य थरथर एक कापतात, ऐसा राज्य है असं राज्य आहे जो शैतान का राज्य है, जे सैतानाचं आहे, वो पूरा थरथराता ते है. थरथर कापतं. वो नाम आपको मुझे दिया ते गया है. नाव तुम्हाला आणि मला दिलं इसलिए गेलेलं आहे. किसी भी प्रकार की शेकी हम ना मारें. आणि म्हणून कुठल्याही प्रकारची फुशारकी आम्ही मारू नये. और एक बात है, आणखी एक गोष्ट, जिद्दी स्वभाव, हट्टीपणा, हट्टीपना, जिद्दी स्वभाव हट्टीपना जो हमें विश्वास से पीछे लेके जा जो सकता आम्हाला है. विश्वासातून मागे खेचू शकतो. इसलिए नीति वचन 14:14 कहता आणि है, म्हणून नीतिसूत्र 14:14 सांगतं, हम किसी भी हम हट्टी ना बने, आम्ही हट्टी बनू नये, अपनी बातों पर हम अड़े ना रहे, आपल्याच गोष्टींवरती आम्ही अडून राहू नये, अपनी बातों को मैं सच्चा हूं ये ना माने. आपल्याच गोष्टी खऱ्या असं मानू नये. कई बार जिद्दी स्वभाव का ये होता है कि मैं ही सच्चा हूं, आणि कधी बऱ्याचदा हट्टी स्वभाव असा असतो की माझंच खरं, मैं जो कह रहा हूं, मैं जो कर रहा हूं वही सत्य है. मी जे करतो, मी जे बोलतो तेच सत्य और आहे. अपनी बातों को मान्य नहीं अपनी बातों से पीछे नहीं हटता. आणि आपल्या गोष्टीपासून मागे वळतच ये नाही. हट्टी स्वभाव है हा हट्टी स्वभाव और ये आहे. मूर्ति पूजा है. आणि ही मूर्ती पूजा आहे. बाइबल ने इसकी तुलना मूर्ति पूजा के साथ में किया है. बायबलनी याची तुलना मूर्ती पूजे समान इसलिए केलेली आहे. कभी भी अपने जीवन के अंदर हट्टीपना ना आणि करें. म्हणून आपल्या जीवनामध्ये कधीच हट्टीपणा करू नका. घरों के अंदर बड़ी समस्या क्यों है मालूम है? घरांमध्ये मोठ्या समस्या काय आहेत माहिती आहे? परिवार के अंदर समस्या क्या है मालूम है? कुटुंबामध्ये समस्या काय आहेत ये माहिती आहे? हट्टीपना. हे हट्टीपणा आहे. कोई किसी से कम नहीं है कुणी कुणापेक्षा और कमी हर नाही. एक कोई दिखाना चाहता है मैं कितना जबरदस्त हूँ, आणि प्रत्येक जण हे दाखवू इच्छितो की मी किती भारी आहे, मैं तुझसे कितना ज्यादा भारी हूँ वो मी दिखाना चाहता है. तुझ्यापेक्षा किती अधिक भारी आहे हे आज पति सगळ्यांना पत्नी के दाखवायचं. बीच में भी स्पर्धा लगी हुई आज है. पती पत्नींमध्ये देखील स्पर्धा आहे. मैं तुझसे भारी हूँ, मी तुझ्यापेक्षा भारी आहे, मैं तुझसे स्मार्ट हूँ, मी तुझ्यापेक्षा स्मार्ट आहे. स्पर्धा लगी हुई है. स्पर्धा लागलेली कोई आहे. कोई पीछे हटने के लिए तैयार नहीं आणि है. कुणीच मागे हटायला तयार सब नाही. सिंग मारने के लिए तैयार है. सर्व शिंग मारण्यासाठी तयार. आजा मैं तैयार हूँ. मी तयार मैं आहे. झुकने वाला नहीं हूँ. मी वाकणार नाही. खड़े हैं उभे आहेत लड़ने के लिए. लढण्यासाठी. अपने भैंसों को देखा है? जंगली भैंसों को देखा है? जंगली म्हशी पाहिल्या का? नहीं, ये तो आत्मिक लोग हैं. नहीं, आप भैंस क्या करता है? म्हैस काय करते? खड़ा रहता है असं उभं राहत प्रतिस्पर्धा को दिखाने के लिए. आपल्या प्रतिस्पर्धेला दाखवण्यासाठी. वो देखता है मैं तुझसे कम नहीं हूँ, आणि तो म्हणून तुझ्यापेक्षा कमी नाहीये बस लड़ने के लिए तैयार है. आणि लढण्यासाठी तयार आहे. पैर को करता रहता है ऐसे. आणि पाय घासत राहतो. आजा. ये वो सामने वाला ही बोलता है मैं भी कम नहीं हूँ. आणि समोरवाला म्हणतो की मी कमी नाही. वो तू ये पैर घसता है तो मैं ये पैर करूंगा.
तू एक पाय घासतो और मी दोनों दुसरा लड़ने के लिए तैयार हो घास- जाते आणि हैं, दोघं लढण्यासाठी दोनों तयार टक्कर मारते हैं। आणि दोघं टक्कर मारतात टक्कर के अंदर सिंग टूट सकता है। टक्कर मध्ये ते शिंग तुटू शकतं हम एक दूसरे को ना दिखाएं, आम्ही एकमेकाला दाखवू हम नये. प्रतिस्पर्धी नहीं है। प्रतिस्पर्धी नाही आहोत अगर हट करके बैठे तो एक कदम पीछे हो जाए, हट्ट समोरचा धरून बसलाय तर एकाने एक पाऊल मागे शांत हो जाए, शांत व्हा अपना अपना ज्यादा विचार ना करें, जास्त विचार करू नका नम्र बन जाएं। नम्र व्हा आमेन। तो हम हट्टीपना ये होता है कि जो हमें विश्वास से पीछे लेकर जा सकता है। हट्टीपणा तो आहे जो आम्हाला विश्वासामधून मागे खेचू इसलिए शकतो अपने जीवन के अंदर कभी हम हट्टीपना आणि ना म्हणून करें। आमच्या जीवनामध्ये आम्ही कधीच हट्टीपणा करू और नये हट्टीपना मूर्ति पूजा के साथ में इसकी तुलना की गई आणि है। हट्टीपणाची तुलना मूर्ती पूजेसोबत केली गेलेली हम आहे कभी ये बात ना करें। आणि कधीच आम्ही ती गोष्ट करू नये हट्टीपना से हम पीछे, हट्टी स्वभाव से पीछे हो जाए। हट्टी स्वभावापासून आम्ही मागे वळूया और एक बात है, आणखी एक गोष्ट आहे. आश्चर्य का धक्का लगना, आश्चर्याचा धक्का बसणं आश्चर्य का धक्का लगना हमको विश्वास से पीछे खींच सकता है। आश्चर्याचा धक्का बसणं आम्हाला विश्वासापासून मागे खेचू शकतो कैसे? कसं जब चर्च में आते जेव्हा हैं तुम्ही चर्च मध्ये येता तो कुछ ऐसी बातें सुनते हैं, तर अशा काही गोष्टी ऐकता ऐसे कुछ देखते हैं असं काही पाहता जो ठीक नहीं है जे बरोबर नाहीये और बड़ा धक्का लगता है। आणि फार धक्का लागतो अरे बाप रे, ये लोग तो चर्च में आते हैं फिर भी ऐसा करते हैं। अरे बापरे तर चर्च मध्ये येतात आणि असं करतात बाप रे, इतने सालों से चर्च में आ रहे हैं फिर भी इनका जीवन ठीक नहीं है, आणि एवढ्या वर्षापासून चर्च मध्ये तरी यांचं जीवन काही बरं नाही उनका व्यवहार ठीक नहीं है। त्यांचं वागणूक चांगली नाही देखिए देखिए वो कैसे जीवन जी रहे हैं, बघा ते कसं जीवन जगत और आहे. इनको ये देखने के बाद में बड़ा आश्चर्य होता आणि है। ते पाहून त्यांना फार आश्चर्य होतं और उस आश्चर्य को देखकर ये आश्चर्यचकित होकर पीछे हट जाते हैं। आणि हे अशा प्रकारे आश्चर्यचकित होऊन मागे वळतात सुनिए, ऐका कभी भी आश्चर्य का धक्का लगना नहीं है। आणि कधी फार आश्चर्याचा धक्का बसून घेऊ नये लूत धर्मी व्यक्ति कहा गया है। लोटाला धर्मी व्यक्ती म्हटलेला आहे सुनिए, ऐका बाइबल कहती है, बायबल सांगतो, दूसरा पेत्र दूसरा अध्याय 7 और 8 वचन, दुसरा पेत्र दुसरा अध्याय 7 आणि 8 वचन लूत धर्मी व्यक्ति है। लोट धर्मी व्यक्ती आहे लूत धर्मी व्यक्ति कहा गया है लेकिन धर्मी जीवन नहीं जी रहा है। आणि लोट जो आहे तो धर्मी व्यक्ती त्याला बोललं गेलेलं आहे पण त्याचं जीवन नीतिमान नाहीये धर्मी परिवार से कहा गया है। आणि त्या धर्मी कुटुंबातून त्याला अगर म्हटलेलं वो आहे. धर्मी होता, जर तो नीतिमान अगर उसका असता परिवार धर्मी होता, जर त्याचं कुटुंब नीतिमान तो पीछे असतं मुड़कर क्यों देखता? मग त्याने मागे वळून कशाला पाहिलं असतं धर्मी ये सिर्फ चर्च में आता है इसलिए धर्मी नहीं बन सकता। फक्त चर्च मध्ये येणारा कोणी धर्मी होत नाही लोगों के सामने प्रार्थना करने से धर्मी नहीं होता। लोकांच्या समोर प्रार्थना केल्यानं कोणी धर्मी होत नाही परमेश्वर के साथ में हर एक मिनट हर एक रोज चलना ये धर्मीपना दिखाता है। परमेश्वराच्या सोबत रोज आणि रोज चालणं आम्हाला धर्मी व्यक्ती बनवतं. हनोक 300 साल प्रभु के साथ में हनोक चला। 300 वर्ष परमेश्वरासोबत चालला. हनोक 365 साल जिया, हनोक 365 वर्ष लेकिन जगला 300 साल प्रभु के साथ में चला। पैकी त्याने 300 वर्ष परमेश्वरासोबत चालला. चलना, रोज का चलना, सोमवार से लेकर रविवार तक खुदा के वचनों में चलना, खुदा की राह पर चलना ही ये धर्मीपना की ओर लेकर चलता है। सोमवार पासून रविवार पर्यंत रोज आणि रोज देवासोबत चालणं ही आम्हाला धर्मी ठरवू शकतं. कई बार हम दूसरे के जीवन को देखकर हम जीते हैं। बऱ्याचदा आम्ही दुसऱ्यांची जीवन पाहून जगतो. उनका जीवन में जब चर्च में आते हैं, कई सालों से चर्च में आते हैं, अचानक उनके जीवन में कुछ बात होती है तो आश्चर्य का धक्का लगकर हम पीछे हट आणि जाते हैं। बऱ्याच वर्षापासून ते चर्च मध्ये येत असतात आणि अचानक अशा काही गोष्टींमध्ये बदल इतरांना पाहायला मिळतो आणि त्याचा धक्का ते घेतात और हम रुक जाते हैं। आणि आम्ही तिथं थांबतो. सुनिए, ऐका. मनुष्य को देखकर चलना नहीं है, मनुष्याला पाहून चालू नका. मनुष्य को देखकर चलना नहीं है, मनुष्याला पाहून चालू नका. परमेश्वर को देखकर, उसके वचनों को देखकर आपको मुझे चलना है। परमेश्वराकडे पाहून त्याच्या वचनाकडे पाहून तुम्हाला आणि मला जगायचंय. लूक इसका 4 अध्याय 33 वचन कहता है, लूक याचं 4:33 सांगतं. एक आराधनालय में एक मनुष्य था आराधनालयामध्ये एक मनुष्य होता जिसमें अशुद्ध आत्मा थी। ज्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा होती. सुनिए, ऐका. आराधनालय में बैठा है, आराधनालयामध्ये बसला. चर्च में बैठा है, चर्च मध्ये आहे. कितने दिन से आ रहा है मुझे मालूम नहीं किती है। दिवसापासून येतोय माहित नाही. अगर ये आराधनालय में आ रहा है जर हा आराधनालयामध्ये तो कई येतोय दिनों से आता होगा, तर बऱ्याच दिवसापासून इसको येत असेल. आराधनालय की मालूम होगी, चर्च के बारे में मालूम आणि होगा, याला चर्च विषयी माहिती असेल. चर्च का टाइम मालूम होगा, चर्चचा वेळ माहिती चर्च की असेल. आराधना मालूम होगी, आराधना माहिती चर्च का असेल. प्रभोजन मालूम होगा, प्रभुभोजन माहिती चर्च की असेल. संगति मालूम होगी, सहभागिता माहित असेल. फिर भी बाइबल कहती है तरी देखील बायबल ये आराधनालय में बैठा हुआ है आराधनालयामध्ये बसलेला आहे लेकिन अशुद्ध आत्मा से पण ग्रस्त है। अशुद्ध आत्म्याने ग्रस्त आहे. इसका मतलब ये है, याचा अर्थ हा मैं नहीं बताऊंगा इसका अर्थ क्या है। आराधनालय में आया हुआ हर एक व्यक्ति ये धर्मी नहीं हो सकता। आराधनालयामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा नीतिमान असू शकत नाही.
नीतिमान कौन ठहराया? नीतिमान कोणी ठरवलं? किसी व्यक्ति ने नहीं ठहराना है, कोणा व्यक्तीने नाही ठरवायचं. नीतिमान उस राजाओं के राजा ने ठहराया. नीतिमान त्या राजाच्या राजाने ठरवायचं. और इसका जीवन अशुद्ध से भरा हुआ है. आणि त्याचं जीवन अशुद्ध आत्म्याने भरलेलं आहे. परसों के दिन एक व्यक्ति मुझसे मिलने आया. परवा एक व्यक्ती मला भेटायला आला. बाइबल स्कूल किया हुआ है. बायबल स्कूल केलेलं आहे. उसकी उम्र 60 साल की है. त्याचं वय 60 वर्ष आहे. पति और पत्नी. पती पत्नी. क्या हो रहा है मालूम है? काय होतं माहितीये का? उस पत्नी को दुष्ट आत्मा का अशुद्ध आत्मा का तकलीफ है. त्या पत्नीमध्ये अशुद्ध आत्मा आहे. उसको मारने के काला उसका पूरा शरीर पड़ जाता है. आणि मारांच्या वळाने तिचं शरीर पूर्ण काळं पडतं. कांच होती है जो कांच वो खाती है. ती काच खाते. वो बोली दादा मैं बहुत सालों से बीमार हूँ. आणि ती म्हणजे 12 वर्षापासून मी आजारी और आहे. आपको मालूम है तुम्हाला माहितीये का? वो बाइबल का प्रचार करते हैं. तर बायबलचा प्रचार ते करतात. चर्च है, चर्च आहे. बाइबल का प्रचार करते हैं. बायबलचा प्रचार करतात. वो कह रहे थे ते म्हणत होते हम दुष्ट आत्माएं निकालते हैं. आम्ही दुष्टात्मे काढतो. हम दुष्ट आत्माएं निकालते हैं. आम्ही दुष्टात्मे काढतो. मैं सब बातें सुन रहा था. मी सर्व ऐकत होतो. बहुत 2-3 घंटा उससे उन्होंने बात करना आणि शुरू किया 2-3 तास ते माझ्या संगती बोलत और होते मैं सुन रहा था. आणि मी ऐकत होतो. मैंने एक बात उनको कहा मी एक गोष्ट त्यांना सांगितली कि हमारा जीवन जो है आमचं जे जीवन आहे वो खुदा के हाथों में होना है. ते देवाच्या हातात असलं पाहिजे. खुदा के वचन के अनुसार चलना त्याच्या है वचनानुसारच चालायचं. और धर्मी व्यक्ति बनना है. आणि नीतिमान व्यक्ती बनायचं. धर्मी व्यक्ति बाइबल पढ़ने से नहीं होता, धर्मी व्यक्ती बायबल वाचून नाही होत. उसके वर्तन करने से होता है. त्याच्यावर चालण्याने वर्तन करण्याने होतो. धर्मी व्यक्ति तो लूत भी था ना, लोट देखील तर नीतिमान होता. सब उसको धर्मी कहते थे, सर्व त्याला धर्मी म्हणत होते. लेकिन कहाँ धर्मी पाना जिया? पण कुठं तो नीतिमान जगला? पीछे मुड़कर तो देखा, मागे वळून तर पाहिलं. कहाँ पे धर्मी व्यक्ति बना है? कुठं तो धर्मी बनला? मैंने उनको एक बात बताया. मी त्यांना एक गोष्ट सांगितली जो प्रभु ने मुझे कह रहे हैं कि हमारे आपको क्या दिख रहा है, आणि ते मला विचारत होते की तुम्हाला काय आप दिसतं? हमारे ऊपर भविष्यवाणी कीजिए. आता आमच्यावर तुम्ही भविष्यवाणी करा. हम लोग बड़े बड़े जगह पर जाके आए, आम्ही मोठमोठ्या ठिकाणी जाऊन आलो. सबने भविष्यवाणी किया, सर्वांनी भविष्यवाणी केली, लेकिन हम ठीक नहीं हो पाए. पण आम्ही काही बरे झालो नाही. मैंने उन्हें कहा मैं भविष्यवाणी करने वाला नहीं हूँ, मी म्हंटल मी काही भविष्यवक्ता नाही. मुझे ज्यादा कुछ नहीं आता. मला फार काही येत नाही. मैं सिर्फ जो मुझे लग रहा है मैं आपको बताता हूँ. जे मला वाटतं ते मी तुम्हाला सांगतो. आपने शैतान के लिए कुछ दरवाजे खोले हुए हैं. तुम्ही सैताना करता काही रस्ते खुले केलेले आहेत. एक दरवाजा खुला हुआ है आपके एक जीवन. दरवाजा तुमच्या जीवनामध्ये उघडा आहे. मुझसे बोलने से पहले आप मुझे बता दीजिए. आणि मी तुम्हाला सांगेन त्यापेक्षा तुम्ही अगोदर मला सांगा. मुझे कुछ नहीं दिख रहा है, मला काही दिसत मैं कोई नाही. भविष्य आपका भविष्य बोलने वाला नहीं मी हूँ, काही तुमचा भविष्य सांगणारा नाही. लेकिन मैं ये देख रहा पण हूँ मी हे पाहत जो आहे, आप बात कर रहे जे तुम्ही बोलत हैं, आप आहात, परमेश्वर के वचन से नहीं चल रहे तुम्ही हैं. देवाच्या वचनावर नाही आप चालत. दोनों के अंदर बहुत बड़ी कड़वाहट है. तुमच्या दोघांमध्ये खूप कडूपणा आप आहे. रहते साथ में, तुम्ही सोबत तर राहता आप यहाँ साथ में भी आए, आणि इथं येतानाही सोबत लेकिन आलात. आप दोनों के अंदर बहुत सारी कड़वाहट भरी पण हुई है. तुमच्या दोघांमध्ये खूप सारा कडूपणा आहे. और उन्होंने बोलना शुरू आणि किया, त्यांनी बोलायला सुरुवात केली. एक एक बात बोलना शुरू किया. एक एक गोष्ट बोलायला सुरुवात केली. वो अशुद्ध चीजों में फंसे हुए हैं, ते अशुद्ध गोष्टींमध्ये फसलेले आहेत. प्रचार कर रहे हैं, प्रचार करत आहेत. उनकी प्रार्थना के द्वारा दुष्ट आत्माएं भाग रहे हैं. त्यांच्या प्रार्थनांच्या द्वारे दुष्टात्मे देखील धावत आहे. सुनिए, पण ऐका सुनिए, फिर भी जीवन अशुद्ध है. तरी देखील जीवन अशुद्ध आहे. किसको कहेंगे धर्मी व्यक्ति? कुणाला म्हणणार धर्मी व्यक्ती? किसने ठहराया धर्मी व्यक्ति? कुणी ठरवलं धर्मी व्यक्ती? मैं आश्चर्यचकित हुआ. मी आश्चर्यचकित झालो. जैसे यहाँ पे लिखा आश्चर्यचकित, धक्का बसा, आणि धक्का लगा. धक्का बसला. मुझे भी धक्का लगा. मलाही धक्का बसला. बोले हमने घर के ऊपर चर्च बनाया हुआ आणि है, आम्ही घराच्या वरती चर्च बहुत बनवलं. सारे लोग आते हैं. खूप लोक येतात. मैं उनको बातों को सुनकर मैं आश्चर्य का धक्का आणि ते लगा, ऐकून मलाच आश्चर्य वाटलं. लेकिन मैं पीछे जाने वाले में से नहीं पण हूँ. मी मागे वळणाऱ्यातला नाही. आश्चर्य का धक्का लगा तो पीछे जाने वाला नहीं हूँ. आणि असा धक्का बसला तर मी काही मागे वळणार नाही. ये होने वाला है, ते होणार आहे. ये होने वाला है. होणार आहे. हम विश्वास में खड़े रहे. आम्ही विश्वासात उभं राहावं. आमेन. आमेन. धर्मी व्यक्ति सिर्फ चर्च जाने से नहीं होता, फक्त चर्च मध्ये जाण्यानं कुणी प्रार्थना करने से नहीं होता, प्रार्थना करण्यानं हर धर्मी होत दिन नाही. प्रभु के साथ मेरे जीवन को ठीक करके चलना है. प्रतिदिन परमेश्वरासोबत आपलं जीवन ठीक करून चालणं. रोज प्रभु के साथ चलना, रोज देवासोबत चालणं. रोज खुदा के साथ चलना है. रोज प्रभू सोबत चालणं आहे. आश्चर्य का धक्का मत लगने दे. आश्चर्याचा धक्का बसू देऊ नका. अरे बाप रे, इतना बड़ा प्रचारक वो गिर गया. अरे बापरे, एवढा मोठा प्रचारक आणि तो पडला. कई लोगों ने आना क्यों रुकाया मालूम है? किती लोकांनी थांबवलं? का थांबवलं माहिती चर्च में आने के लिए क्यों रुका दिया मालूम है? चर्च मध्ये यायला का थांबवलं? किसी को देखकर जीवन जी रहे थे कुणाला तरी बघून जीवन जगत और वो होते रुक गया. आणि तो थांबला. वो रुक गया, तो थांबला, हम भी रुक गए. आम्ही थांबलो.
सुनिए, ऐका, हम किसी मनुष्य को देखकर जीवन नहीं आम्ही जीना, कुठल्या मनुष्याला बघून जीवन जगू नये, खुदा को देखकर जीवन जीना, परमेश्वराकडे बघून जीवन जगावं. परमेश्वर को देखकर जीना. परमेश्वराकडे पाहावं. हम बहुत बार दूसरे के पर विश्वास करके जी रहे हैं. आम्ही बऱ्याचदा दुसऱ्यांवर विश्वास ठेवून जगत नहीं आहोत. करना है. नाही और करायचं. एक बात है, आणखी एक गोष्ट, बहुत जल्द नाराज हो जाना, खूप लवकर नाराज होणं ये विश्वास से पीछे लेके ते जा सकता आम्हाला विश्वासातून मागे खेचू शकतं. है. बहुत लोग आसान, बहुत जल्दी नाराज हो जाते हैं, बरेचसे लोक आहेत खूप लवकर नाराज होतात और जो नाराज होने के बाद में वो पीछे चले जाते आणि हैं. नाराज होतात आणि मागे वळतात. समझो अगर किसी आप चर्च में आते हैं, आता तुम्ही चर्चमध्ये आले, एक स्वयं सेवक आपको मिलता है, एक स्वयंसेवक तुम्हाला मिळतो, वो आपको एक कुर्सी पे बिठाता तो है, तुम्हाला एका खुर्चीवर बसवतो, यहाँ पर बैठिए. इथं बसा. तो कई लोग नाराज हो जाते हैं. बरेचसे लोक नाराज होतात. मेरी जगह तो वहां थी, लेकिन इस स्वयं सेवक ने मुझको यहाँ पे बिठा दिया, माझी अच्छा जागा नहीं तर किया, तिथं होती पण या स्वयंसेवकाने मला इथं बसवलं, और वो नाराज हो जाते हैं. आणि नाराज होता. दूसरे हफ्ते दिखते नहीं है. दुसऱ्या आठवड्यात दिसतच नाही. क्यों मालूम है? का माहितीये क्योंकि का? उनकी जगह बदल गई. कारण त्यांची जागा बदलली. कई बार बहुत जल्दी नाराज होने वाले व्यक्ति है ना, ये विश्वास से पीछे निकल आणि सकते हैं. बऱ्याचदा असे लवकर नाराज होणारे व्यक्ती विश्वासातून मागे क्यों नाराज हुआ? का नाराज झाला? पास्टर ने उनकी ओर देखा नहीं. पास्टरने त्यांच्याकडे बघितलं नाही. क्यों नाराज हुआ? का नाराज झाला? उनको प्रेज द लॉर्ड नहीं कहा. त्यांना प्रेज द लॉर्ड नाही म्हटलं. क्यों नाराज हुआ? का नाराज झाला? उनको हाथ नहीं दिखाया. त्यांना हात नाही दाखवला. छोटी छोटी बातों पे नाराज. छोट्या गोष्टीत नाराज. कुछ लोग तो नाराज होते व्हाट्सएप से निकाल दिया, काही लोक नाराज होतात, व्हॉट्सअप मधून काढलं, व्हाट्सएप के अंदर डाल दिया, व्हाट्सएप से बाहर निकाल दिया. नाराजगी. व्हॉट्सअप मध्ये टाकलं, व्हॉट्सअप मधून काढलं, नाराज. मुझे स्टेटस पे नहीं रखा, मला स्टेटस वर नाही ठेवलं, मेरा नाम नहीं लिया. माझं नाव नाही घेतलं. देखो सबका नाम लेते लेकिन मेरा नाम नहीं ले रहा है. सगळ्यांचं नाव घेतात, माझं नाव घेत नाही. नाराजगी. नाराज. इसका मतलब क्या है? त्याचा अर्थ काय? जल्दी विश्वास से पीछे जाने वाला. लवकरच विश्वासातून मागे हटणार आहे. हम नाराज नहीं होना है. आम्हाला नाराज नाही व्हायचं. एक बार किसी ने कहा कि आप जूते पहन के मत जाइए, एकदा कोणीतरी म्हटलं की तुम्ही बूट घालून नका जाऊ, वो नाराज हो गए. ते नाराज झाले. स्वयं सेवक पे नाराज मत कर, हो वॉलंटियर पे नाराज मत होइए. स्वयंसेवकांवरती नाराज होऊ वो नका. आपको मुझे मदद कर रहे हैं, ते तुम्हाला आणि मला मदत करत वो आहेत, लोगों को मदद कर ते रहे हैं. लोकांची मदत करत आहेत. वेलकम में रुके हैं लेकिन किसी ने प्रेज द लॉर्ड नहीं बोला, वेलकम मध्ये थांबलेत पण कोणी प्रेज द लॉर्ड नाही म्हटलं, मुस्कुराकर प्रेज द लॉर्ड नहीं किया. ऐसा तोंड था उसका, उसने ऐसे. आणि रागाने प्रेज द लॉर्ड केलं, हसून नाही केलं. वो हंसना चाहिए था. एक तो मैं पहले ही घर से टेंशन में आया, मुझे लगा हंसेंगे, लेकिन ये मुंह ऐसा करके रखा और आणि मी घरूनच टेन्शन मध्ये आलो आणि त्यांनी मला बघून हसावं असं मला वाटलं आणि ते काय हसले नाही, नाराज हो जाए. आणि नाराज होते. मेरी बहन मेरे भाई, माझ्या भाऊ बहिणींनो, कोई हाथ मिलाए या ना मिलाए, कुणी हात मिळू न मिळू, कोई पूछे या ना कुणी पूछे, विचारू न विचारू, आपको परमेश्वर याद रखता है. तुम्हाला परमेश्वर आठवणीत ठेवतो. आपको याद करता है परमेश्वर. परमेश्वर तुमची आठवण करतो. नाराज नहीं होना. नाराज होऊ नका. पड़ोसी को बोला नाराज मत होना. हाँ, इतनी सारी फीस ले लिया, नाराज हो गए. एवढी फी घेतली, नाराज झाले. आज मीटिंग था, वांगे की सब्जी खिला दिया, आज मीटिंग मध्ये वांग्याची भाजी दिली, नाराज. गुलाब जामुन नहीं दिया, गुलाबजाम नाही दिले, जलेबी नहीं दिया, जिलेबी नाही दिली, सतीकंठ दादा ने गुलाब जामुन का ऑर्डर नहीं दिया, शतिकंद दादांनी गुलाबजामची ऑर्डरच नाही दिली, नाराज हो गए. नाराज छोटी झाले. छोटी बातों पे नाराज होना. छोट्या गोष्टींवर नाराज. नाराज नहीं होना. नाराज नका हो. नाराज महाराज होते हैं. नाराज नहीं होना. नाराज होऊ नका. नाराज हमको पीछे लेके जाता है. नाराजगी जी आहे ती आम्हाला मागे पड़ोसी वळवते. को हिलाए, उसको बोलना नाराज नहीं होना. हिलाकर बोले इसको नाराज नहीं होना. नाराजगी विश्वास से पीछे लेकर जाएगी. आणि नाराजी आम्हाला विश्वासातून मागे खेचेल. कभी पीछे नहीं जाना. कधीच मागे जाऊ नका. और एक बात है, आणखी एक गोष्ट, भूल जाना. विसरणं. भूल जाना. विसरणं. मैं कौन हूँ, मी कोण आहे, मैं क्या था, मी काय होतो, प्रभु ने मुझे क्या बनाया, प्रभूने मला काय ये बनवलं, भूलना, हे विसरणं, ये विश्वास से पीछे लेकर हे जा सकता है. विश्वासातून मागे घेऊन इसलिए जातं. व्यवस्था वितरण अनुवाद ड्यूटोनॉमी 8:14 आणि वचन. म्हणून अनुवाद 8:14 यहाँ कह रहा है परमेश्वर, या ठिकाणी परमेश्वर म्हणतो, परमेश्वर यहोवा को ना भूलें. परमेश्वर यहोवाला विसरू नका. क्यों कई बार भूल जाते हैं हम, बऱ्याचदा आम्ही विसरतो, हमारे उद्देश्य को भूल जाते हैं. आमचा उद्देश विसरतो. हमारा उद्देश्य एक ही है, आमचं उद्देश एकच आहे, आत्माओं को बचाना. आत्मांना जो वाचवणं. परमेश्वर ने हमें आज्ञा दी है, जे परमेश्वरने आज्ञा उसका दिली, सुसमाचार फैलाना. त्याची सुवार्ता पसरवणं. ये भूलना, ये भूलना, हे विसरणं, अपने उद्देश्य को भूलना. आपला उद्देश क्यों विसरणं. प्रभु ने मुझे बुलाया है, का प्रभूने मला क्यों बोलावलं, प्रभु ने मुझे चर्च में लेकर का आया मला है, परमेश्वर चर्च मध्ये क्यों घेऊन आला, परमेश्वर ने मुझे खड़ा किया है, का परमेश्वरने मला उभं ये केलं. उद्देश्य को भूलना, हे उद्देश विसरणं, ये पीछे लेके हे जाएगा. मागे घेऊन जाणं, विश्वास से पीछे लेके जाएगा. विश्वासातून मागे घेऊन अपने जाईल. उद्देश्य को भूलना नहीं है. आपला उद्देश मेरा विसरू एक नका. उद्देश्य है, माझा एक उद्देश आहे, जिससे मुझे प्रभु ने चुना है, ज्यासाठी परमेश्वरने मला निवडलं, वो है आत्मा को ते बचाना. आहे आत्मांना एक बार वाचवणं. आत्माओं को बचाना उद्देश्य
से मेरे जीवन का मकसद बन गया, एकदा आत्म्यांना वाचवणं माझ्या जीवनाचा उद्देश झाला, दुनिया का कोई ताकत आपको गिरा नहीं तर या पाएगी. जगातली कुठलीच ताकद आम्हाला पाडू शकणार इसलिए नाही. भूलना नहीं है, आणि म्हणून विसरायचं नाही, इसलिए भूलना नहीं है. विसरायचं नाही. संसार की चिंताएं विश्वास से पीछे हटाती हैं. या जगाच्या चिंता आम्हाला विश्वासातून मागे खेचतात. संसार की चिंताएं जगाच्या चिंता ये विश्वास से पीछे लेकर जाती है. विश्वासातून मागे मार्क खेचतात. इसका 14-19 वचन. मार्क 4:19. संसार की चिंता दबा देती है. जगातले जे चिंता आहे ते आम्हाला दाबून क्या है टाकतात. संसार की चिंता? काय चिंता जगाच्या? कर्ज चुकाना. कर्ज चुकवायचं, क्या है संसार की चिंता? काय जगाची चिंता? लाइट बिल भरना, लाईट बिल भरायचं, मोबाइल का बिल भरना, मोबाईल बिल, बच्चों की फीस भरना. मुलांची फीस. ये क्या है? हे काय आहे? संसार की चिंता. जगाची चिंता, परिवार की जरूरतों को पूरा करना. कुटुंबाच्या गरजा पूर्ण ये करणं, सभी चिंताएं हैं. ह्या सगळ्या चिंता आहेत. ये चिंताएं क्या करती ह्या हैं? चिंता काय करतात? हमें प्रभु की आराधना करने से रोक देती आम्हाला हैं. देवाची आराधना करण्यापासून हमें थांबवतात. हमें कलीसिया में जाने से रोक देती आम्हाला हैं. मंडळीमध्ये जाण्यापासून थांबवतात. हमें संगति में जाने से रोक देती हैं. आम्हाला सहभागितेत जाण्यापासून ये थांबवतात. कौन कर रहा है? हे कोण करत आहे? संसार की चिंता. जगाच्या चिंता. ये क्या करती हे हैं? काय ये करतात? वचन को दबा देती है. वचनाला दाबतात. मैं आपसे कहना चाहता मला हूँ, तुम्हाला सांगू दे, हमारा परमेश्वर यहोवा यिरे आमचा परमेश्वर है. परमेश्वर यहोवा यिरे जिस दिन परमेश्वर. बात को समझ लिया, ज्या दिवशी ही गोष्ट समजली, संसार की कोई चिंता आपको दबा नहीं पाएगी. जगातली कुठलीच चिंता तुम्हाला दाबू कोई शकणार दबा नहीं पाएगी आपको. कोणीच दाबू शकणार सुनिए, नाही. ऐका, बाइबल कहती है, बायबल सांगतो, व्यवस्था वितरण अनुवाद अनुवाद 8वां अध्याय 17 से 18 8, वचन. 17 ते 18. जो धन संपत्ति कमाने की ताकत आप रखते हैं, आणि जी धन संपत्ती कमवण्याची ताकद तुम्ही वो ठेवता, ताकत, ती वो ताकद, सामर्थ्य ते सामर्थ्य परमेश्वर हमें देता है. परमेश्वर आम्हाला देतो. परमेश्वर हमें देता है. परमेश्वर आम्हाला देतो. संपत्ति कमाने की ताकत खुदा देता है. संपत्ती कमावण्याची ताकद परमेश्वर देतो. हर एक जरूरत को पूरा करने की ताकत परमेश्वर रखता है. प्रत्येक गरज पूर्ण करण्याची ताकद परमेश्वर इसलिए देतो. कभी भी पीछे ना हटे. आणि म्हणून कधीच मागे वळू नका. संसार की चिंताएं हमें परमेश्वर के विश्वास से पीछे हटा देती जगाच्या हैं. चिंता आम्हाला परमेश्वराच्या विश्वासापासून मागे खेचतात. बहुत सारी चिंताएं हैं बऱ्याचशा चिंता आहेत जो हमें बढ़ने नहीं देती, जो आम्हाला वाढू देत नाही, हमें 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 दबा देती है. आम्हाला खुंटवतात. सुनिए, ऐका, परमेश्वर, आप चिंता ना करें. तुम्ही चिंता करू नका. चिंता ना करें. चिंता करू नका. चिंता ये डुबा देगी. चिंता आम्हाला बुडवून टाकते, हमें विश्वास से पीछे लेकर जाएगी. आम्हाला विश्वासामधून मागे वळवते. इसलिए कभी भी अपने जीवन में चिंता ना करें. म्हणून कधीच आपल्या जीवनामधून चिंता करू नका. और एक चीज है, आणखी एक गोष्ट, प्रार्थना में कम समय व्यतीत करना, प्रार्थनेमध्ये कमी वेळ देणं, ये विश्वास से पीछे हटा सकते हे हैं. आम्हाला विश्वासापासून मागे वळवू. यीशु ने कहा, येशू म्हटला, प्रार्थना करो, प्रार्थना करा, परीक्षा में ना गिरो. परीक्षेमध्ये पडू नका. मत्ती 26:41 में लिखा है. मत्तई 26:41. यीशु मसीह ने कहा, यीशु म्हणतो, जब गत्सेमनी बाग में यीशु मसीह प्रार्थना कर रहा गेत्सेमनी है, बागेमध्ये जेव्हा तो प्रार्थना करत वो आहे, कह रहा है शिष्यों को, तो शिष्यांना म्हणत आहे, जागते रहो, जागे रहा, प्रार्थना करो, प्रार्थना करा, परीक्षा में ना पड़े. परीक्षा याकरता की तुम्ही परीक्षेत पडू नये. आत्मा तैयार है, आत्मा तयार लेकिन आहे, शरीर दुर्बल पण है. शरीर दुर्बल आहे. क्या हुआ है? काय झालंय? प्रार्थना में कम समय व्यतीत करना. प्रार्थनेमध्ये कमी वेळ देतात. क्या हुआ मालूम है? काय झालं माहितीये इस का? समय यीशु बड़ा उदास था, या वेळेला येशू फार उदास होता, खूब उदास था, खूप उदास, व्याकुल था, व्याकुळ, रो रहा है. रडत आहे, उसकी ताकद खत्म हो गई त्याची है ताकद संपली आहे. और वो परमेश्वर को कह रहा आणि है, परमेश्वराला म्हणत प्रार्थना आहे, में समय बिता रहा है. प्रार्थनेत वेळ घालवत वो आहे. कह रहा है, तो म्हणत आहे, परमेश्वर, परमेश्वरा, अगर तू चाहे तो ये प्याला मुझसे दूर हो जाए. शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर होऊ दे. वो प्रार्थना कर रहा है, तो प्रार्थना करत नहीं आहे, प्रभु, नाही प्रभू, तेरी इच्छा मेरे जीवन में पूरा हो तुझी जाए. इच्छा माझ्या जीवनात पूर्ण वो होऊ दे. व्याकुल है, तो व्याकुळ आहे, उदास है. उदास आहे. ऐसे समय में अशा वेळेला वो प्रार्थना कर रहा तो है. प्रार्थना करत आहे. सुनिए, ऐका, आप और मैं, मुझे भी प्रार्थना में कम समय व्यतीत नहीं करना है. उदासियों में, व्याकुलताओं में, जब संसार की बातें मुझे घेरे, तब प्रार्थनाओं में जाना है. तुम्हाला आणि मला देखील प्रार्थनेमध्ये पूर्ण वेळ द्या. जेव्हा आम्ही व्याकुळ असू, निराश असू, त्यावेळेस आम्हाला जास्तीत जास्त वेळ प्रार्थनेत द्यायचा आहे. प्रार्थना प्रार्थना ताकत देती है. ताकद देते. बाइबल कहती है, बाइबल सांगतो. लूक इसका 22 अध्याय 39 से 46 वचन में, लूक 22:39 ते 46. जब यीशु कमजोर हुआ, जेव्हा येशू अशक्त झाला, जब व्याकुल हुआ, व्याकुळ जब झाला वो प्रार्थना किया, आणि त्यांनी प्रार्थना बाइबल केली. ऐसे कहती है, बाइबल जब सांगतो, उसने घुटने टेक कर जेव्हा प्रार्थना त्यांनी किया, गुडघे टेकून प्रार्थना केली. 43 वचन ऐसे कहता है, 43 वचन सांगतो, स्वर्ग से एक दूत आकर यीशु मसीह को सामर्थ्य प्रदान करता है. स्वर्गामधून एक दूत येऊन येशू ख्रिस्ताला ताकद देते, सामर्थ्य प्रदान करता है, सामर्थ्य प्रदान ताकद करतो, देता है. ताकद देतो. प्रार्थना में प्रार्थनेमध्ये सामर्थ्य देने की शक्ति है. सामर्थ्य देण्याची ताकद. सुनिए, ऐका, अपनी प्रार्थना को कम मत आपल्या करना. प्रार्थना कमी करू नका. जितना देर प्रार्थना में व्यतीत जितका करोगे, वेळ प्रार्थनेत व्यतीत उतनी करा, ताकद प्राप्त करते तितकीच जाओगे. ताकद मिळत राहील. प्रार्थना में समय बिताएं. प्रार्थनेत वेळ घालवा. 1 घंटा 2 घंटा, आप हम बहुत सालों से
चर्च में आ रहे हैं, हम सेवा भी कर रहे हैं, कम से कम 1 घंटा प्रभु के प्रार्थना खूप में होना है। वर्षापासून आम्ही चर्च मध्ये येत आहोत, सेवा करत आहोत, कमीत कमी 1 तास आम्हाला 5 प्रार्थना मिनटाली प्रार्थना मत 5 करना। मिनिटाची प्रार्थना नका करू। कैलेंडर पे वचन पढ़ लिया, उस पे निर्भर ना रहना। कॅलेंडरच्या वचनावरती अवलंबून राहू नका। हमें प्रार्थना करना है, आम्हाला प्रार्थना बाइबल करायची, को पढ़ना है। बायबल वाचायचं, यही बात हमको ताकत देगी। हीच गोष्ट आम्हाला ताकद देणार हमारा आहे। कम समय व्यतीत प्रार्थना में कम समय व्यतीत करना, प्रार्थनेमध्ये कमी वेळ देणं, हम पीछे हट सकते हैं। यामुळे आम्ही मागे वळू शकतो। प्रभु ने कहा है प्रभू म्हटलं परीक्षा में ना पड़े, परीक्षेत पडू नये, इसलिए प्रार्थना करो, याकरता प्रार्थना करा, जागरूक रह के प्रार्थना। जागृत रहा। पड़ोसी को बोलना प्रार्थना में समय बिताएं, हलाकर बोलो प्रार्थना में समय बिताएं। मेरे को मत बोलो, पड़ोसी को हिलाकर बोलो प्रार्थना में ज्यादा समय बिताएं। मोबाइल ताकत नहीं देगा, मोबाईल ताकद नाही देणार आहे, इस संसार की इंफॉर्मेशन देगा। या जगाची माहिती करून देईल। क्या क्या देश में कौन सा देश किधर है, क्या देश में चल रहा है, हर एक जानकारी देगा। देशामध्ये काय चाललंय प्रत्येक गोष्टीची माहिती मिळेल, ताकत नहीं देगा, ताकद नाही देणार। लेकिन प्रार्थना पण प्रार्थना 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 स्वर्गीय ताकत को लेकर आएगा। स्वर्गीय ताकद घेऊन येईल। इसलिए जब भी रोज हम मूल्यांकन करें खुद को, आणि म्हणून रोज आम्ही स्वतःचं मूल्यांकन करू, कितना समय प्रार्थना में बिताता किती हूं, वेळ मी प्रार्थनेत देतो, कितना समय व्यतीत करती हूँ किती प्रार्थना। वेळ प्रार्थनेत मी देते। कम से कम 1 घंटा होना चाहिए, कमीत कमी 1 तास, 5 मिनट वाली नहीं। 5 मिनिटाची नाही। पड़ोसी को बोलना 1 घंटा प्रार्थना करना है। कम से कम कितना 3 घंटा करेंगे कोई प्रॉब्लम नहीं, 3 तास कराल काय प्रॉब्लेम नाही, लेकिन कम से कम 1 घंटा। पण कमीत कमी 1 तास। 1 घंटा से ज्यादा आप 10 घंटा भी किया तो भी चलेगा। 1 तासापेक्षा जास्त 10 तास केले तरी चालेल, 3 घंटा क्या चलेगा, 3 तास केली चालेल, लेकिन कम से कम पण 1 घंटा, कमीत कमी 1 तास, कम से कम 1। कमीत कमी 1 तास। खाने के लिए कितना समय व्यतीत करते हैं, जेवायला किती वेळ घालवता, काम के लिए कितना समय व्यतीत करते कामासाठी हैं, किती वेळ घालवता, पड़ोसियों के साथ में बातचीत करने में कितना समय बिताते हैं, शेजाऱ्यासोबत बोलण्यात किती वेळ मोबाइल घालवता, में कितना समय बिताते हैं। मोबाईल मध्ये किती वेळ घालवता, मूल्यांकन करना है, मूल्यांकन आज करायचं। मेरा कितना समय प्रभु की प्रार्थना में गया। आज माझा किती वेळ देवाच्या प्रार्थनेमध्ये गेला। अगर प्रार्थना में नहीं गए, जर प्रार्थनेत नाही गेला, सब बंद कर दें, सर्व बंद टीवी करा, बंद कर दें, मोबाइल बंद कर दें, 1 घंटा प्रार्थना में बिताएं। टीव्ही मोबाईल बंद करून 1 तास और प्रार्थना जब करा। प्रार्थना से बाहर आणि निकलोगे जेव्हा ना, तुम्ही प्रार्थनेतून बाहेर निघाल, इतनी शांति से भर जाओगे, इतने सामर्थ्य से भर जाओगे कि आपने कभी महसूस भी नहीं किया। आणि कधीही जाणीव नाही झाली अशी शांती तुम्हाला मिळेल। शेरों के मुंह को बंद करने की ताकत प्रार्थना में है। वाघ सिंहांचे तोंड बंद करण्याची ताकद त्या प्रार्थनांमध्ये आहे। अब डैनियल प्रार्थना कर रहा है, दानियल प्रार्थना करत आहे, शेरों के मुंह बंद हो गए। त्या सिंहांची तोंड बंद झाली। यीशु प्रार्थना कर रहा है, येशू प्रार्थना करत आहे, मरे हुए आदमी को जिंदा कर रहा है। मेलेला माणूस जिवंत झाला। यह है प्रार्थना की ताकत। ही प्रार्थनेची ताकद आहे। प्रार्थना कम होना विश्वास से गिर जाओ। प्रार्थना मध्ये कमी होणं विश्वासातून पडणं आहे। और एक बात है, आणखी एक गोष्ट, विश्वास से पीछे हटने का कारण समर्पित ना होना। विश्वासामधून मागे हटण्याचं कारण एक आहे की समर्पित न असणं, समर्पित जीवन नहीं जीना। समर्पित जीवन न जगणं। समर्पित जीवन ना होने के कारण लोग चर्च छोड़ देते हैं। समर्पित जीवन नसल्या कारणाने लोक चर्च सोडतात। सुनिए, ऐका, बहुत सारे लोग अलग अलग चर्चों में घूमते हैं, बरेचसे लोक आहेत जे वेगवेगळ्या चर्चेस मध्ये एक फिरतात, चर्च में समर्पित नहीं है। एका चर्च मध्ये समर्पित नाही। सुनिए, ऐका, ऐसे जो लोग हैं ना, असे जे लोक आहेत वो ना, निरीक्षण करने आते हैं, ते निरीक्षण करण्याकरता येतात। इनके चर्च में क्या घटनाएं चल रही हैं, यांच्या चर्च मध्ये काय घडतंय, अगले महीने क्या होने वाला है, पुढच्या महिन्यात काय होणार आहे, अगले हफ्ते क्या होने वाला है। पुढच्या आठवड्यात काय होणार मैं आहे, आपसे कहना चाहता मला हूँ, तुम्हाला सांगू दे, आपके हर एक व्यक्ति के जीवन में तुम्हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आपका एक समर्पित चर्च होना है। तुम्ही एक समर्पित चर्च असायला हवं। एक समर्पित चर्च होना है, एक समर्पित चर्च, उस चर्च के सहभागी होना है। त्या चर्चचे तुम्ही सहभागी व्हायला हवं। आपका एक पास्टर होना चाहिए तुमचा एक पाळक असायला हवा, जो आपको संदेश दे सके, जो तुम्हाला संदेश देऊ जो शकेल, आपको परमेश्वर की बातों को सिखा जो सके, तुम्हाला परमेश्वराच्या गोष्टी शिकवेल, और उसकी बातों को सुनिए, त्याच्या गोष्टी ऐका, और सिर्फ सुनना नहीं, अपने जीवन में अपनाना है। आणि फक्त ऐकायचं नाही, तर आपल्या परमेश्वर जीवनात चाहता घ्यायचं। है परमेश्वराची इच्छा कि आहे उसके लोग जीवन जो बहता जल है उसके किनारे पर वो लगाए जाए। की जे जीवनाची नदी वाहते त्याच्या किनाऱ्यावर तुम्ही मी रोपलं गेलं पाहिजे। भजन संहिता 92 12 से 15 कहता है, आणि स्तोत्र संहिता 92 12 ते 15 जो सांगतो, यहोवा के भवन में रोपे गए हैं, जो जे यहोवाच्या अंगणामध्ये रोपलेले जो आहेत, यहोवा के भवन में रोपे गए हैं, जे यहोवाच्या भवनामध्ये रोपले गेलेले आहेत। पर बाइबल कहती है बायबल वे सांगतं पुराने होने पर भी फलेंगे फूलेंगे। ते
वृद्ध झाले तरी ते फळतील आणि फुलतील वे रस भरित रहेंगे। आणि ते रसभरित राहतील अगर वे बूढ़े भी हो जाएं, आणि ते म्हातारे जरी झाले फिर भी उनके अंदर सामर्थ्य तरी रहेगी, त्यांच्यामध्ये सामर्थ्य राहील फिर भी उनके अंदर सामर्थ्य तरी रहेगी। त्यांच्यामध्ये सामर्थ्य राहील। इसलिए आपका और मेरा एक चर्च होना है, आणि म्हणून तुमचं आणि माझं एक चर्च असायला वहां हवं पे हमें समर्पित जीवन जीना है। तिथं आम्हाला समर्पित जीवन जगायचं। बाइबल कहती है बायबल सांगतं दाऊद क्यों उसके जीवन में संभला मालूम है? दावीद त्याचं जीवन कसा सांभाळलं ये सीखना है हमको। हे आम्हाला शिकायचंय। दाऊद के राज के अंदर दावीदाच्या राज्यामध्ये उसने संदेष्ट को रखा त्यांनी था। संदेष्टे ठेवले होते। नातान संदेष्ट था, नातान संदेष्टे उसने होते। उसको बोला था त्याने तो त्याला जब भी सांगितलं मैं गलती करूं जेव्हा मी चुकीन मुझे मार्गदर्शन करना, मला मार्गदर्शन कर। जब मेरे जीवन में मार्गदर्शन करने के लिए खड़ा हो जाना। माझ्या जीवनामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी उभा राहा। उसने परमिशन दिया था। त्यांनी त्याला परवानगी दिली। एक बार जब दाऊद ने पाप किया, एकदा जेव्हा दावीदाने पाप केलं नातान संदेश भविष्यवक्ता वहां पर आणि तो आया, भविष्यवक्ता त्या ठिकाणी आला। नातान नबी वहां पर आया नातान भविष्यवक्ता तिथे और उसने आला परमिशन दिया था आणि त्यांनी परवानगी दिली कि होती मैं जहां कहीं भी रहूंगा, की मी जिथे कुठे असेल अगर मैं गलती करता हूं, जर मी चुकलो मुझे मार्गदर्शन करने के मला लिए मार्गदर्शन तू आ जाना वहां करण्याकरता पर। तू ये तिथे। भर राज्य सभा में आणि भरी राज्य दाऊद सभेमध्ये बैठा हुआ है, दावीद बसलेला भर आहे राज्य सभा में आकर नाथन ने उसको सीधा आणि किया। भरलेल्या राज्य सभेमध्ये येऊन नातानाने त्याला सरळ केलं। नाथन उसका पास्टर था। नातान त्याचा पाळक होता। इसलिए देखिए दाऊद ने कितने सुंदर रीति से अपने जीवन को जिया। दावीदेने आपलं जीवन किती चांगल्या जब तऱ्हेने उसने गलती किया जेव्हा त्यांनी चूक केली और जब उसको बताया गया, आणि त्याला सांगितलं गेलं उसने रिपेंट किया, त्यांनी पश्चाताप किया पश्चाताप और केला वापस खड़ा हुआ। आणि पुन्हा उभा राहिला। उल्टा उसका लड़का त्याचा मुलगा सलमोन राजा, सलमोन सुलेमान राजा, सलमोन जो भव्य राज्य उसका था, जे भव्य त्याचं राज्य होतं बुद्धिमान था। तो बुद्धिमान अब इसको होता। क्या लगने लगा मालूम त्याला है? काय वाटू लागलं मेरे जैसा बुद्धिमान कोई नहीं है। माझ्यासारखं बुद्धिमान कुणी नाही। बहुत सारे लोग मुझसे न्याय मांगने आते हैं। बरेचसे लोक माझ्याकडे न्याय घेण्यासाठी घमंड हो गया, घमंड झालं एकदम उसको लगा कि मैं बहुत जबरदस्त हूँ। आणि त्याला असं वाटलं मी फार भारी झालो उसने उसके राज्य के अंदर परवानगी दिया, आणि त्यांनी त्याच्या राज्यामध्ये परवानगी दिली। कोई मुझे मार्गदर्शन करने वाला नहीं है, मला मार्गदर्शन करणारा कुणीच और नसावा उसके राज्य के अंदर जो भी उसका मार्गदर्शन करे उसका गला काट दिया आणि जाता। त्याच्या राज्यामध्ये जे कोणी त्याला मार्गदर्शन करायला येईल त्याचा गळा कापला उसे जाईल। लगता था मैं बहुत ज्ञानी हूँ, आणि त्याला असं वाटू लागलं मी फार ज्ञानी आहे और ये उसका पतन का कारण हुआ। आणि हेच त्याच्या पतनाचं कोई कारण। भी उससे मार्गदर्शन करने नहीं जा रहा था, आणि कुणीच त्याला मार्गदर्शन करायला डरते जात- थे भ्यायचे। अगर मैं इस मार्गदर्शन गया तो ये मुझे मृत्युदंड देगा। जर मी मार्गदर्शन करायला गेलो तर आम्हाला मृत्यूदंड ये देईल उसका पतन का कारण हुआ। आणि हेच त्याच्या पतनाचं कारण समर्पित झालं। जीवन नहीं था। समर्पित जीवन सुनिए, नव्हतं। ऐका आपका और मेरा एक चर्च होना है तुमचं आणि माझं एक चर्च असायला जहाँ पे हवं। मुझे मार्गदर्शन मिलता जिथं है, मला मार्गदर्शन जहाँ पे मिळतं मुझे मार्गदर्शन दिया जाता है, ज्या ठिकाणी मला मार्गदर्शन दिलं जातं, जहाँ पर मुझे मेरे लिए प्रार्थनाएं होती त्या हैं, ठिकाणी माझ्याकरता प्रार्थना होतात। जहाँ पे अगर मैं गलती करता हूँ तो मुझे वहाँ पे गलती समझाकर मुझे खड़ा किया जाता आणि है। जर मी चूक केली तर माझी चूक मला समजून देऊन मला उभं केलं जातं। चर्च ये खड़ा करने के लिए है, चर्च हे उभं करण्याकरता हर आहे। एक लोगों के आत्मिक जीवन में उसको खड़ा करने के लिए, उसको आगे ले जाने के लिए है। प्रत्येकाच्या आत्मिक जीवनामध्ये त्याला उभं करून पुढे घेऊन जाण्याकरता आहे। इसलिए आपका और मेरा जीवन चर्च के साथ में जुड़ा होना आणि चाहिए। म्हणून तुमचं आणि माझं जीवन चर्च सोबत जुडलं गेलेलं पाहिजे। यहाँ घूमने वाले ना बने, इकडे तिकडे फिरणारे होऊ नका। आपका एक चर्च होना चाहिए। तुम्ही एक चर्च उस असायला चर्च में हवं समर्पित जीवन आणि जिए। त्या चर्च मध्ये समर्पित जीवन और जगा। एक बात है, आणखी एक गोष्ट आहे, नियमित संगति ना रखने के कारण नियमित सहभागिता न ठेवण्याचं विश्वास से भटक जाते हैं। विश्वासानं भटकतो। आज तो यूट्यूब, फेसबुक और पता नहीं कौन कौन से बुक ये सब हमारे लिए हाजिर है। आणि आजकाल युट्यूब आणि बरेचशे गोष्टी आमच्यासाठी हजर आहेत। आज तो लोग यूट्यूब के ऊपर ही सभा कर लेते हैं। आजकाल लोक युट्यूबवरच सभा करतात। सुनिए, सुनिए ऐका, हर रविवार का जो संदेश उपदेश है, प्रत्येक रविवारचा जो संदेश आहे, जो नियमित रविवारी उपासना है, जो नियमित रविवारची उपासना आहे, फेसबुक उसका स्थान नहीं ले सकती, फेसबुक त्याचं स्थान घेऊ शकत यूट्यूब नाही, उसका स्थान नहीं ले सकती, यूट्यूब त्याचं स्थान घेऊ टीवी शकत उसका स्थान नहीं ले सकती। टीव्ही त्याचं स्थान घेऊ शकत नाही। इसलिए आपको और मुझे चर्च में आकर नियमित हमेशा प्रभु की आराधना में शामिल म्हणून होना। तुम्हाला आणि मला नियमित देवाच्या उपासनेमध्ये सामील आज व्हायचं। बहुत सारे लोग निर्भर हैं फेसबुक और आज बरेचसे यूट्यूब। लोक युट्यूब आणि फेसबुकवर अवलंबून आहेत। देख लिया, बस हो गया, बघितलं बाद झालं, संगति नहीं रखते। सहभागिता नाही जब हम ठेवत। संगति में आते हैं, जेव्हा आम्ही सहभागितेत हम एक येतो दूसरे का विश्वास बढ़ता आम्ही है, आमचा एकमेकांचा विश्वास हम वाढतो। एक साथ मिलकर प्रभु के आम्ही ऊंचा उठा सकते एक हैं। साथ मिळून देवाला उंच करू शकतो। विश्वास से भटकने का कारण ठंडापन है, विश्वासामधून भटकण्याचं कारण थंडावा आहे। ठंडावा है। थंडावा, कभी ठंडे नहीं रहना। कधी थंड होऊ नका। दाऊद ठंडा नहीं था, दावीद थंड नव्हता,
नाचा प्रभु के उसमें, देवाच्या संगतीमध्ये तो नाचला, इतना नाचा, इतका नाचला, इतना नाचा, इतका नाचला, उसके कपड़े कब गिर गए वो पता नहीं त्याचे चला। कपडे कधी पडले त्याला कळालं नाही, इसका मतलब इतना मत नाचे, कपड़े को संभाल के रखे, म्हणून कपडे सांभाळून नाचा, इतना ये था, एवढं तो आवेशी था। आवेशी हम होता। जब चर्च में आए, जेव्हा आम्ही चर्चमध्ये येऊ ठंडे से ना आए, थंडपणाने येऊ नका, एकदम जोश के साथ में आए। एकदम उत्साहाने या। जब प्रभु की आराधना जेव्हा करें, देवाची आराधना कराल गर्म जोश के साथ करें, आणि फार गर्मीने तुम्ही उत्साहाने प्रार्थना करा, ताली बजाकर, ताड्या वाजून, नाचकर, नाचून, गाकर, गाऊन मुस्कुराहट करके आणि आनंदाने प्रभु की आराधना करें। देवाची आराधना करा। और कई बार मूर्खता के प्रश्न पूछकर हमारे जीवन से हम पीछे चले जाते हैं। बऱ्याचदा मूर्खतेचे प्रश्न विचारून आम्ही आमच्या जीवनामधून मागे वळतो। दूसरे तिमोथी 2:23 वचन, 2 तिमोथी 2:23 वचन, हवा ने फल क्यों खाया? हवेने फळ का खाल्लं? मेरे को क्यों पूछ रहे, हवा को पूछ रहे जाके। कैन की पत्नी कौन थी? हवा को, आदम और हवा को कितने बच्चे थे और भी कितने बच्चे थे? मूर्खता के प्रश्न है। मूर्खतेचे प्रश्न आहेत। पास्टर को गाड़ी क्यों मिला? पास्टरांनाच गाडी का मिळाली? ये सब मूर्खता के। इतना इतना बड़ा चर्च कैसा हुआ? एवढं मोठं चर्च कसं झालं? कुठून तरी काहीतरी अच्छा, ये मूर्खता के प्रश्न हे है। मूर्खतेचे प्रश्न आहेत। ये हमें आगे नहीं बढ़ने देंगे। हे आम्हाला पुढे नाही जाऊ देणार। ये पास्टर के शर्ट, पैंट और घड़ी और जो डाले उसके ऊपर ही नजर रहेगी। पास्टरनी काय घातलंय त्याच्यावरच नजर। कल मैं कहाँ गया था, काल मी कुठेतरी गेलो हमारे भाई ने मर्सिडीज गाड़ी लिया, आणि आमच्या भावाने मर्सिडीज गाडी घेतली, मुझे उस पर बिठाया। मला त्याच्यात बसवलं मैं उसको बोला अगर इस पे किसी ने देख लिया ना, हो बा बा बा। आणि मी त्याला म्हटलं मला जर कोणी बघितलं मर्सिडीज मध्ये बसलेलं तर खूप ओरड होईल। वो मेरे पीछे लगा, आप ले लो। आणि तो माझ्या मागे लागला, तुम्ही घ्या। मैंने आपके मन में डाला तो जरूर मेरे दरवाजे पे लगा देना। म्हटलं तुमच्या मनात टाकला असेल तर नक्की मिळेल, दरवाजावर ठेवा। ये मूर्खता के प्रश्न हे है, मूर्खतेचे प्रश्न ये आहेत। हमें बढ़ने नहीं देगी, हे आम्हाला वाढू नाही ये हमें देणार, खींचेगी पीछे। हे आम्हाला मागे खेचणार। हमें आगे बढ़ना है। आम्हाला पुढे जायचंय। सुनिए, ऐका, आत्मिक जीवन को ठंडा मत होने दीजिए। आत्मिक जीवन थंड पडू देऊ नका। विश्वास से भटक जाने का कारण बुड़बुड़ाना भी है, कुड़कुड़ाना। विश्वासामध्ये थंड पडण्याचं कारण कुरकुर करणं पण आहे। और एक बात बोलता हूं मैं, आणखी एक गोष्ट सुनिए, ऐका, कभी भी कधीच गलत चीजों का अनुमोदन नहीं करना, चुकीच्या गोष्टींशी सहमत होऊ नका, भले वो कितना भी मेरा प्यारा दोस्त क्यों मग ना तो माझा किती जवळचा मित्र असला। हो। सुनिए, ऐका, जब दाऊद को पता चला, दावीदाला माहित पडलं, नहीं जब योनाथन को, शाऊल के बेटे को योनाथन को जब पता चला आणि शाऊलाचा मुलगा योनाथानाला माहित पडलं मेरा पिता गलत है, की माझा जो पिता आहे तो चुकीचा आहे, वो दाऊद को मारने के लिए गया, आणि तो दावीदाला मारायला गेला। उसकी कोई गलती नहीं है, त्याची काही चूक नाही, उसको मार रहा है। त्याला मारत आहे। आपको मालूम है क्या योनाथन ने क्या किया? योनाथानाने काय केलं? अपने पिता का विरोध किया, आपल्या पित्याचा विरोध वो केला, दाऊद का दोस्त बन तो गया। दावीदाचा मित्र मैं बनला। आपसे कहना चाहता मला हूँ, तुम्हाला सांगू दे, कभी भी कधीच किसी भी गलत चीज का अनुमोदन ना करें, कुठल्याही चुकीची गोष्टीशी सहमत होऊ उसका नका, साथ मत दे, त्याची साथ देऊ नका, उसका साथ मत दे, त्याची साथ देऊ उसका नका, साथ छोड़ दे। त्याची साथ सोडून टाका। विश्वास से बढ़ने के लिए विश्वासामध्ये वाढण्यासाठी यीशु की ओर ताकते रहे। येशूकडे पाहत राहा। इब्री 12:2, इब्री 12:2, उपास रखें। उपास करा। उपास रखना उपास करणं हमारे जीवन का एक भाग होना है, आमच्या जीवनाचा एक भाग जो असायला हमें हवा, भटकने नहीं देगा। जे आम्हाला भटकू देणार नाही। मसीह में बने रहने की इच्छा रखें। मसीहमध्ये बनून राहण्याची इच्छा ठेवा। दाऊद कहता है, दावीद जैसे हरिणी पानी के लिए तड़पती है, जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, वैसे मेरा मन तसंच माझं हृदय तेरी ओर। तुझ्याकडे येण्याकरता लुलपत आहे। यीशु की ओर देखना, येशूकडे पाहायचं, उपास रखना उपास करायचा और यीशु के लिए लालसा करना, आणि येशूची इच्छा धरणं, ये हमें विश्वास से मजबूत हे करेगा। आम्हाला विश्वासामध्ये मजबूत करेल। बाइबल कहती है, बायबल सांगतो 2 प्राणी हैं 2 प्राणी आहेत जो पीछे जाते हैं, जे मागे जातात। एक तो कुत्ता है। एक तर कुत्र क्या करता है? कुत्र काय करतं? उल्टी करता है, उलटी करतं उसको वापस चाटता आणि परत ते चाटतं। है। दूसरा सुअर है, दुसरं डुक्कर आहे, कितना भी उसको नहला दो किती आंघोळ घाला संतूर साबुन से, संतूर साबणाने, फिर भी वो जहां जाना है तरी जिथं जायचंय वहीं पर जाएगा। तिथंच जाईल। अपने जीवन को संभालना है। आपलं जीवन सांभाळा। हम पीछे हटने वालों में से आम्ही नहीं है, मागे हटणाऱ्यातले नाही हम आहोत, आगे बढ़ने वालों में से पुढे है। जाणाऱ्यातले आहोत। जो कोई अपना हाथ हल पर रखेगा वो पीछे मुड़कर
करना आणि देखें। एकदा नांगराला हात घातला की मागं वळून पाहायचं आज नाही। मैं आपसे कहना चाहता हूँ, मला तुम्हाला सांगू हम दे, अपने विश्वास की रखवाली कर रहे आम्ही हैं। आमच्या विश्वासाचं रक्षण करत आहोत। 2 Corinthians 13:5 कहता है, 2 कोरिन्थ 13:5 अपने आप सांगतं, को परखो स्वतःची पारख करा कि हम विश्वास में नहीं है, अपने को जांचो। की आम्ही विश्वासात आहोत की नाही, पारख करा। ये बातें हैं ह्या गोष्टी आहेत जो मैं विश्वास से पीछे जे आम्हाला विश्वासामधून मागे खेचतात। मेरे प्रियो, माझ्या प्रिय, मैं मेरी ये प्रार्थना है, माझी हीच प्रार्थना आहे, यहाँ पे हर एक इंसान जो यहाँ बैठा है, इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती उनके जीवन में कभी विश्वास से पीछे रह जाए। त्यांच्या जीवनामधून कधीच विश्वासात मागे हटू नये। आपका विश्वास इतना बढ़े तुमचा विश्वास इतका वाढावा कि असंभव बातें भी आपके लिए संभव बन की जाए। अशक्य गोष्टी देखील तुमच्यासाठी शक्य होतील। असंभव बातें अशक्य गोष्टी आपके लिए संभव बन जाए। तुमच्यासाठी शक्य होतील। जैसा पानी का द्राक्षरस बना जसं दिया, पाण्याचा द्राक्षरस झाला, वैसे भी आपके जीवन के अंदर बड़े बड़े चमत्कारों को तसंच आप खुद करें। तुमच्या जीवनामध्ये मोठमोठे चमत्कार तुम्ही स्वतः करणार आहात। विश्वास से पीछे नहीं जाना। विश्वासातून मागे वळू आइए नका। प्रभु के हाथों में आए। या पिता आमच्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती तुझी प्रशंसा करतो प्रभू। आज प्रभूजी बाप्पा ज्या ज्या गोष्टी आम्ही अभ्यासल्यात प्रभू, ज्या ज्या गोष्टी प्रभूजी आमच्या मनामध्ये अंतकरणामध्ये परमेश्वरा आज तू बोललेला आहेस प्रभू, त्या आम्ही कधीच विसरता कामा नये प्रभू। तर आम्ही आमच्या विश्वासाची राखण करावी प्रभू, आमचा विश्वास चोरी होता कामा नये परमेश्वरा बापा। हो प्रभू, आज तुला न आवडणाऱ्या अशी कुठल्या गोष्टी असतील प्रभू, आज त्या वचनाद्वारे त्या शब्दांच्या द्वारे आमच्या मनाशी अंतकरणाला तू टोचणी दिली असेल प्रभू। हो पिता परमेश्वरा, त्या गोष्टी आम्ही पॉझिटिव्हली घ्याव्यात प्रभूजी, सकारात्मक घ्याव्यात प्रभूजी। आणि परमेश्वरा बापा, ज्या गोष्टी आम्हाला तुझ्या विश्वासापासून अलिप्त ठेवतात, तुझ्या विश्वासापासून मागे खेचतात प्रभू, अशा प्रत्येक परमेश्वरा तुला न आवडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनामधून आज काढून टाक प्रभूजी बापा। आज आम्ही या ठिकाणी उपस्थित असलेले प्रत्येक जण ओ पिता परमेश्वरा नव्यानं तुझ्या हातामध्ये समर्पित होतो प्रभूजी बापा, आणि म्हणतो प्रभू, या जीवनाचा मालक आणि चालक तू हो प्रभूजी, आमच्या विश्वासाचा रक्षक तू हो प्रभूजी बापा। आम्हाला पडू देऊ नको प्रभूजी। ओ परमेश्वरा बापा, आमचे हे लटपटणारे पाय तू स्थिर कर प्रभूजी, विश्वासानं तू आम्हाला स्थिर आणि खंबीर उभं कर प्रभूजी। आमच्या जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात प्रभूजी बापा आम्ही आमच्या विश्वासाला तडा जाऊ नये परमेश्वरा, तर दिवसेंदिवस प्रभूजी बापा आम्ही तुझ्या विश्वासामध्ये खंबीर उभं राहावं, असंच तुझ्या दैनंदिन कृपेने कर पित्या। धन्यवाद देतो प्रभूजी, तुझी स्तुती करतो पित्या। आलेली सर्व वचनं ख्रिस्त येशूच्या नावामध्ये आम्ही सकारात्मक स्वीकारतो पित्या। धन्यवाद देत तुझी स्तुती करत प्रार्थना मी येशूच्याच नावात करतो, म्हणून तू ऐक पित्या, आमेन।